संगती असो अथवा नसो, पण देव आमच्या संगती असणं फार गरजेचं आहे. ज्यास देव आमच्या संगती असतो त्यास आमची सगळी परिस्थिती बदलते. आणि जे लांबून, मला वाटतंय कुठून आला तुम्ही? पारनेर नगर पासून अजून खूप लांब आहे. मला वाटतं रात्री 11 वाजता ते निघालेत आणि जवळजवळ 6:30-7 ला सोलापूरमध्ये ते चर्च शोधत फिरले आणि या ठिकाणामध्ये ते आले. पण एक गोष्ट खात्रीशीर तुम्हाला सांगतो, इथं येणारा कोणी व्यक्ती रिकाम्या हाताने जात नाही. मी शुक्रवारी, आपल्याला माहिती आहे की ती बहीण 2 व्हीलरवरून पुण्यावरून या ठिकाणात आली, कारण तिच्याकडे तेवढे पैसे नव्हते. मग जो 3 ठिकाणामध्ये तिचं पासपोर्ट रिजेक्ट झाला. ते पासपोर्ट त्यांना मंजूर होत नव्हता. त्यानंतर मुलीचा पण मोठा प्रश्न होता की तिला एअर होस्टेसच्या नोकरीची गरज होती, परंतु कॉल येत नव्हता. परंतु ज्यावेळेस इथं प्रार्थना केल्यावर आणि एक गोष्ट वचनातनं सांगितली होती की रिकाम्या हाताने तुम्ही जाणार नाही. आणि असं सांगितल्याबरोबर ते म्हटले की आम्ही निघालो. आणि निघताना मोबाईल जस्ट ऑन केला तर त्याच्यामध्ये 2 गोष्टी कन्फर्म झाल्या. एक तर त्या पासपोर्टचं व्हेरिफिकेशनचं सुद्धा ते सगळे कागदपत्र त्यांना सांगितले. दुसरी गोष्ट, मुलीचा आज इंटरव्ह्यू आहे एअर होस्टेसचा. प्रभू सगळं करतो, फक्त आम्हाला त्याच्याकडे लक्ष लावणं गरजेचं आहे. आम्हाला दुसरं काही करायचं नाही. यायचं, त्याच्या किती लांबून येता याला महत्व नाही, जाताना तुम्ही काय घेऊन जाता ते महत्वाचं आहे. तुम्ही एवढ्या लांबून या ठिकाणामध्ये आलेल्या ते ब्रदर सांगूला ते पाठीमागचे कुठले? श्रीगोंद्याच्या पुढे, श्रीगोंद्याच्या जवळपास त्याच्या पुढे अजून कुठं तरी आहे. ते त्यांनी विचार केला की गेल्या आठवड्यात पण ते आले होते. ते म्हटले महिन्यात एकदा चर्चला जायचं असं तिकडून, बरं का, एवढं लांबून. अहो, आम्हाला इथल्या इथं यायचं म्हटलं तर त्यावेळी विचार करावा लागतो. ते पण सगळ्यांच्या अगोदर मला वाटते 7 वाजता ते तिथं खाली येऊन बसलेले होते. पण ते म्हटले महिन्यात एकदा मी त्या ठिकाणी चर्चला जाईल. परंतु ते म्हटले रात्रीच मला अस्वस्थ वाटलं. ते म्हटले नाही, महिन्यात एकदा नाही, परत मी चर्चला जाणार. एवढ्या लांबून या ठिकाणात ते चर्च अटेंड करण्यासाठी आलेले आहेत. चॅलेंज आहे देवाच्या लोकांना. ज्यास तुम्ही प्रभूवरती प्रेम करू लागताना देव अधिक प्रेम तुमच्यावरती करतो. लक्षात ठेवा, देवानं जगावरती प्रीती केली, बायबल सांगतं, पण जगावरची प्रीती तारण देते. त्यानं सगळ्याला तारण दिलं, पण आशीर्वाद देण्यासाठी मात्र तुम्हाला देवाकडे विशेष काहीतरी करावं लागणार आहे. म्हणून आम्ही पाहतो की त्यानं अब्रामाला म्हटलं, तू राष्ट्रांचा पिता बनशील, आशीर्वादित लोकांचा पिता बनशील. आशीर्वादित लोकांचा पिता बनण्यासाठी अब्रामानं जे देवावरती प्रेम केलं, आपला एकुलता एक पुत्र सुद्धा त्यानं राखून ठेवला नाही, त्यानं त्या विधीवरती अर्पण केला. आमचं जीवन तसंच असलं पाहिजे. आम्ही प्रभूच्या हातामध्ये पडावं आणि त्याला दाखवून द्यावं, देवा, जगातलं सगळ्यात मोठं माझं प्रेम फक्त तू असशील. मला दुय्यम प्रेम कधीच मी तुझ्यावरती करणार नाही, कधीच नाही. मला पाडी सिस्टरने साक्ष सांगितली. ज्यावेळेस ते मीटिंग ठेवली आणि मला माहिती होतं सगळ्या मीटिंगचा खर्च त्यांनी केला. आणि मग ते घ्या म्हटले दान, तर त्यावेळेस मी म्हटलं नको, मला त्याच त्यांच्या तोंडात नाही, पण आम्हाला आशीर्वादित व्हायचं. मी सहसा मीटिंगला गेल्यावर लोकांना म्हणतो नको, कारण मला माहिती आहे ऑलरेडी मी आशीर्वादित आहे, मला भरपूर लोक देत आहे, त्यामुळं माझ्या गरजा पण मर्यादित आहे आणि मला त्याची गरज नाही. पण ते शब्द ते बोलले, नाही, आम्हाला आशीर्वादित व्हायचंय. आणि मग ते गपचूप पाकिट मी घेतलं. आशीर्वादित व्हायचंय म्हटल्यावर हा मार्गच आहे. जर मी त्या दिवशी ते पाकिट घेतलं नसतं तर 9.5 लाख रुपये त्यांना मिळाले नसते. म्हणजे माझं पण जजमेंट चुकलं असतं, नाही का. त्यांच्या आशीर्वादाला मी अडखण आणलं असतं. पण एक गोष्ट निश्चित आहे, तुम्ही ज्या पद्धतीने, जे तुमचं मन आहे ना, देव ते मन पाहतो आणि त्याच्या मानानं देव तुम्हाला देतो, अधिक पटीनं. नुसतंच त्यांचं ॲरियर्स नाही मिळाला तर पेन्शन सुद्धा वाढली, नाही का. आता त्यांना जो मला वाटतं पेन्शन आहे ती त्या पगारापेक्षा जास्त असेल. जेवढा पगार होता त्या पगारापेक्षा पेन्शन त्यांची जास्त झालेली. कारण देवाला काही कठीण नाही. देवाला तुमची परिस्थिती बदलायची, 100% तो तुमची परिस्थिती बदलणार. आज एक विषय आम्ही पाहणार आहोत. पुष्कळ ज्यास एखादी स्त्री असती ना, त्या स्त्रीच्या पोटामध्ये बाळ असतं आणि मग तिची पहिली
तिचा पहिलं प्राधान्य किंवा तिचा पहिला प्रेफरन्स जर काय असेल तर ती म्हणते माझ्या पोटामध्ये बाळ सुरक्षित राहायला पाहिजे. आणि पुष्कळ स्त्रियांचा पुष्कळ पुरुषांचा कॉल येतो की या पोटामध्ये असणारा गर्भ पडला, ते लेकरू मेलं. मग जगामध्ये तुम्ही बघितलं तर रोज अशी कितीतरी लेकरं गर्भामध्ये मरत आहेत. पण आज एक प्रश्न आमच्या समोर आहे, मी गर्भात का मेलो नाही? अशी कितीतरी लेकरं मरत आहेत, जन्माला येत नाहीत. त्यांनी प्रार्थना केली, त्यानंतर मी पाहतो की त्यांनी पुष्कळ प्रयत्न केले, पण जन्म होण्याच्या अगोदर ते गर्भात मेलेले आहेत. आणि देवाच्या वचनामध्ये आम्ही पाहणार आहोत, मग मी गर्भात का मेलो नाही? देवानं मला जन्माला का घातलं? कोणता उद्देश आहे? मला वाटतं एक वचन वाचू आपण, यशाचं पुस्तक 44वा अध्याय आणि त्याचं 2 पासून 4 पर्यंतची वचन. परमेश्वर तुझा निर्माण करता, परमेश्वर तुझा निर्माण करता, गर्भस्थानापासून तुझा घडणार व सहाय्य करता असे म्हणतो, हे माझ्या सेवका याकोबा, माझ्या निवडलेल्या येशूरुना भिवू नको, कारण मी तृषित भूमीवर पाणी आणि वृक्ष भूमीवर जलधारा ओतीन. मी तुझ्या संतानावर माझ्या आत्म्याची व तुझ्या संततीवर माझ्या आशीर्वादाची वृष्टी करीन. वाहत्या पाण्याजवळ जसे वाळून उगवतं तसे ते गवतामध्ये उगवतील. प्रश्न आम्हाला, जसं योब स्वतः एका ठिकाणामध्ये असं म्हणत आहे योबाच्या पुस्तकामध्ये, तो म्हणतो मी गर्भाशयामध्येच का मेलो नाही. आता योबाचा ही जी समस्या किंवा योब हे आपल्या स्वतःला प्रश्न करत आहे की मी गर्भाशयामध्ये का मेलो नाही, आणि त्याचं कारण या ठिकाणात आम्हाला पण याच प्रकारचा प्रश्न देवाला विचारायचा आहे. प्रभू, का मी गर्भाशयामध्ये मेलो नाही? दुसऱ्या भाषेमध्ये तू मला जिवंत का ठेवलेला आहे? कोणतं कारण, कोणता उद्देश आहे? पुष्कळ लोक गर्भाशयामध्ये मरत असताना देवानं तुम्हाला जिवंत का ठेवलं? योबाच्या पुस्तकामध्ये असं लिहिलं, मी गर्भाशयात का मेलो नाही. आणि इथं मात्र देवाचं वचन सांगतं की तू गर्भाशयात असताना माझं लक्ष तुझ्याकडे गेलं आणि गर्भाशयामध्ये तुला घडवण्याचं काम मी करतो होतो. वाचा बरं ते वचन परत एकदा. तर आता माझ्या सेवका याकोबा, माझ्या निवडलेल्या इस्रायला ऐक. परमेश्वर तुझा निर्माण करता गर्भस्थानापासून. कुठपासून? गर्भस्थानापासून तुझा घडणारा व सहाय्य करता असे म्हणतो, हे माझ्या सेवका. योबाचं पुस्तक 3रा अध्याय 11 वचन वाचा त्याच्या अगोदर. मग ते वाचा. मी गर्भाशयातच का नाही मेलो? गर्भाशयातून निघताच माझा प्राण का नाही गेला? 2 प्रश्न आहेत. एक, मी गर्भाशयात असताना तू माझं प्रोटेक्शन का केलं? आता योबाच्या जीवनामध्ये आलेलं दुःख, त्याची लेकरं मेली, त्याची संपत्ती गेली, त्यानंतर मी पाहतो त्याच्या अंगावरती फोड आले, त्याच्याकडे आजारपण आलं, त्याच्याकडे व्याधिनिकार आल्या. आमच्याही जीवनामध्ये हा प्रश्न येतो. आम्ही देखील याच प्रकारच्या समस्येनं ग्रासलं जातो. कधी कधी पत्नी आणि देवाला विचारते की मी एकटी काय, आणि का मला तू गर्भाशयात मारलं नाही? माझा नवरा मला सोडून गेलेला आहे, मला राहण्यासाठी घर नाही, मी कुटुंबात एकटी आहे, मला जगण्याचं साधन नाहीये. अशा परिस्थितीमध्ये कधी आम्ही असा प्रश्न देवाला करतो जो योबानं प्रश्न केलेला आहे. योब एक सात्विक व्यक्ती आहे, धार्मिक व्यक्ती आहे. कान देऊ नाही का? जीवनामध्ये काही टप्पे देव तुम्हाला अशा परिस्थितीमध्ये आणतो की त्या टप्प्यामध्ये तुम्हाला एका प्रश्नाची उकल करणं, तो समजावून घेणं गरजेचं आहे. मी गर्भाशयात का मेलो नाही? असंख्य लेकरं मेली, पुष्कळ लोकांनी हे जग पाहिलं नाही, पण देवानं मला जन्माला घातलं. आणि देव मला जन्माला घालत असताना बिब्लिकली आम्हाला ते समजून घ्यायचं, का मी गर्भाशयात मेलो नाही. तर आता ते वचन वाचा, यशाचं पुस्तक 44वा अध्याय 2 पासून 4 पर्यंतची वचन. परमेश्वर तुझा निर्माण करता
परमेश्वर तुझा निर्माण करता, गर्भस्थानापासून गर्भस्थानापासून तुझा घडणारा व सहाय्य करता असे म्हणतो हे माझ्या सेवका याकोबा माझ्या निवडलेल्या येशूरुना भिवू नको. का? पहिली गोष्ट, तुम्ही गर्भाशयात का मेला नाही? कारण तुम्हाला घडवणारा देव होता. लक्षात घ्या. का नाही मेला तुम्ही? का जन्माला आला? याचं कारण देवाच्या वचनामध्ये सांगितलं की तू गर्भाशयात असताना मी तुला घडवत होतो. मी तुला कान, मी तुला डोळे, मी तुला हृदय. आणि नुसतं एवढंच देत नव्हतं बरं का. देवानं कान दिले, देवानं डोळे दिले, देवानं नाक दिलं, देवानं हात दिले, देवानं पाय दिले, देवानं मुलगा दिला, देवाने मुलगी दिली. इथपर्यंत तुम्ही विचार करता, पण बायबल तसं सांगत नाही. जस्ट देव गर्भाशयामध्ये तुम्हाला घडवत असताना ज्या दिवशी पहिली बातमी तुमच्या कानावरती येते आणि त्या स्त्रीला सांगितलं जातं की तू प्रेग्नंट आहे, तू आई होणार आहे. पुरुषाला कळतं की तो बाप होणार आहे आणि घरामधल्या लोकांना कळतं ती आजी होणार आहे, मावशी होणार आहे, काका होणार आहे. त्यांची विचारसरणी, त्यांच्या डोक्यामध्ये काय फक्त तो मुलगा आणि ती मुलगी, तिचं नाव काय ठेवावं इथपर्यंत मर्यादित. परंतु देव एका व्यक्तीला जगामध्ये पाठवत असताना शास्त्र काय सांगतं? मी तुला तसंच पाठवत नाही, मी तुला घडवत असतो. म्हणजे काय घडवत असतो? जसं आम्ही पुष्कळ आई वडील म्हणतात, मी तुझं करिअर घडवलं, मी तुझं जीवन घडवलं, या जगामध्ये मी तुला पाठवलं. परंतु माझा देव गर्भाशयात असताना तुमच्यासाठी प्रोव्हिजन करत असतो. तुम्ही कुठं जावं, तुम्ही काय विचार करावा, तुम्ही कसल्या आणि कोणत्या क्षेत्रामध्ये नाव कमवावं आणि तुम्ही कुठल्या शहरात जावं, त्या शहरामध्ये तुम्ही काय व्यवसाय करावा, काय व्यापार करावा, कोणते एज्युकेशन घ्यावं, तुम्ही जीवनामध्ये कसं पुढे जावं, तुमच्या वाटेमध्ये कोणती अडखळणं येतील, या अडखळणाला मी कशा पद्धतीने तोंड देण्याची शक्ती, ताकद मी तुम्हाला पुरवणार आहे. इकडं सगळं देवाचं प्लॅनिंग असतं. म्हणून एक गोष्ट ध्यानात ठेवा, देवानं जर तुम्हाला जगामध्ये पाठवलं तर त्याचं एकच कारण आहे, त्यानं तुमचं संरक्षण करून तुम्हाला पाठवलं. हालेलुया. आणि ज्यावेळेस आता जी तरुण लेकरं आहेत ना, त्या तरुण लेकरांना कधी कधी असं वाटतं जन्माला का आलो. आणि बऱ्याच वेळा त्या आई वडिलांना डायलॉग पण मारतात, मग आम्हाला हे द्यायचं नव्हतं तर जन्माला कशाला घातलं, मग आमच्या सगळ्या गरजा पूर्ण तुम्हाला करताच येत नाही तर मग आम्हाला जन्माला कशाला घातलं. आणि त्याच्या पलीकडे मग तेव्हाच मारायचं होतं ना पोटामध्येच. अहो, ते मारण्याचं काम आई वडिलांचं नाही, देवाचं काम घडवण्याचं आहे. पण अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, आता जे तुम्ही आहात ना, या ठिकाणामध्ये तुम्ही जे आहात ते तुमचं स्टेशन नाहीच. अजूनही तुम्ही प्रवासामध्ये आहात. देव घडवण्याची प्रोसेस, प्रक्रिया करत असतो. जसं एखादा मुलगा पहिलीमध्ये गेला, समजा त्याच्या पालकानं त्याला चांगल्या कॉन्व्हेंट स्कूलमध्ये नाही घातलं, म्हणजे तो असं नाही म्हणू शकत की देवा मला तू या परिवारात का घातलं, तू या कुटुंबात मला जन्माला का घातलं. ऐकावर का नीट. देवाची योजना आहे. जसं मी पाहतो की या मोशेला देवानं जन्माला घालत असताना त्यानं त्या दास असणारी इब्री, त्या इब्र्याच्या घरामध्ये त्याला जन्माला घातलं. आणि ज्यावेळेस तो जन्माला आला ना, त्या सगळी लहान लेकरं मारणारे. मग आता मोशेचा प्रश्न असेल, देवा तुम्हाला का जन्माला घातलं, आता मी जन्माला आलो आणि आता माझा मृत्यू अटळ आहे. देव म्हणतो हे तुझं विचार आहे. त्याच्या आई वडिलांना म्हणतोय तुझे विचार आहेत, माझे विचार, मला याला फारोच्या राजवाड्यामध्ये न्यायची, त्याची तरतूद मी करत आहे. हालेलुया. त्याची प्रोव्हिजन मी करत आहे. आता जरी तू जन्माला या असणाऱ्या इब्री लोकांच्या घरामध्ये, गुलामांच्या घरामध्ये, विटा भाजणाऱ्या लोकांच्या घरामध्ये आलेला असेल, पण मला माहिती ना तुला राजवाड्यामध्ये कसं न्यायचंय. गर्भाशयात असताना तुम्ही का मेला नाही, का तुम्हाला आणि मरणाचा अनुभव आला नाही. शास्त्र सांगतं की देव तुम्हाला घडवत होता. पहिला मुद्दा, परमेश्वरानं तुम्हाला घडवलेलं आहे. लक्षात ठेवा. आणि ज्याला देवानं घडवलं त्यानं स्वतःहून नष्ट होऊ नये. ऐका, कधी कधी आम्हाला असं वाटतं की नाही हे प्रश्न फार आहेत आणि आता मी सुसाईड करणार आहे, मी मरून जाणार आहे. आज जर तुम्ही बघितलं तर जास्तीत जास्त कॉल, जास्तीत जास्त मेसेज, माझा मोबाईल जर कोणी बघितला ना, तुम्ही इरिटेट व्हाल. एकच त्यांच्यामध्ये असतं, आम्ही नाही तोंड देऊ शकत, आम्ही आता मरणार आहे आणि मरणाचे विचार माझ्या डोक्यामध्ये येत आहेत. असेच कॉल.
प्रश्न असे आहेत की आम्ही मरून जाणार आहे. हो, देव तुम्हाला घडवत आहे आणि घडवताना बायबल सांगतं त्या कुंभाराच्या हातामध्ये पात्र असताना कधी कधी त्या पात्राला थोडासा तडा जातो, पण आमच्या कुंभाराला माहिती आहे ते पात्र परत दुरुस्त कसं करायचं. काही तुमच्या चुका असतील, देव तर कधी चुकत नाही, पण कधी कधी तुम्ही ज्या पद्धतीने चाकावरती बसायला पाहिजे, त्या मातीमधले असणारे खडे निघून गेले पाहिजे, ते खडे आमच्यामध्ये तसेच आहेत. काही चुका आमच्यामध्ये आहेत, काही दोष आमच्यामध्ये आहेत. देवाला दोष चालत नाही, देवाला उणिवा चालत नाही. जस्ट देव घडवतो ना, घडवत असताना फक्त त्याच्या हातामध्ये पडण्याचं काम आम्हाला केलं पाहिजे. हे याकोबा वाचा वचन परत. परमेश्वर तुझा निर्माण करता, परमेश्वर तुझा निर्माण करता, गर्भस्थानापासून तुझा घडणारा. कुठून घडवतो? गर्भस्थाना. लक्षात ठेवा, तुमचे आई वडील तुम्हाला घडवत नाहीच. आमेन. तुम्ही त्यांना दोष देऊ नका की तुम्ही मला चांगल्या पद्धतीचं जीवन नाही दिलं. तुम्हाला अजून बायबल कळलंच नाही, तुमच्या अजून लक्षात पण आलं नाही. तुम्हाला घडवणारा तुमचा देव आहे. मग तुम्ही म्हणता देव असं कसं घडवतो, त्यानं असं कसं मला घडवलं. तुला काय माहिती अजून तू काय घडलेला आहे? जरा वेळ तर जाऊ दे ना. जसा वेळ जाईल, जशी परिस्थिती बदलेल ना, त्या दिवशी तुला कळेल की देव तुला कसं घडवत आहे. मी सारखं देवाला एक प्रश्न करायचो आणि मी प्रार्थना पण करत नव्हतो. का तर आमच्या घरामध्ये 4 भाऊ, वडील दारू पिऊन येणार, 12 महिने घरामध्ये कर्ज, ह्याच्याकडनं उचण्यान त्याच्याकडनं उचण्यान, देणेकरी घरामध्ये यायचे आणि मग कधी आमची भांडी उचलून न्यायचे, कधी घरातल्या मौल्यवान वस्तू घेऊन जात होते आणि एकदम आमचं घर दारिद्र्याचं घर, घरामध्ये सतत भांडणं, वादविवाद. त्यास मी देवाला प्रश्न करायचो की देवा काय असलं घर तुम्हाला दिलेलं आहे. पण देव मला त्यावेळेस घडवत होता. तो एक आयुष्यातला टप्पा होता, त्या टप्प्यातनं मला जावं लागलं आणि आज तुमच्या समोर उभा आहे तो देवानं घडवलेला मनुष्य आहे. आता तुम्ही ज्या टप्प्यामध्ये आहात तो तुमच्या घडवण्याचा टप्पा आहे, पण ज्या दिवशी तुम्ही घडून पूर्ण व्हाल त्यास लोक तुमच्याद्वारे आशीर्वादित होतील. शास्त्र सांगतं तुला गर्भाशयामध्ये घडवणारा तुझा देव. आणि म्हणून एक लक्षात ठेवा, जे लेकरं तुमच्या गर्भाशयामध्ये आहेत ना, देव त्यांना घडवण्याचं काम करत आहे. प्रभू त्यांना आकार देण्याचं काम करत आहे. वाचा बरं एक वचन, उत्पत्तीचं पुस्तक 25वा अध्याय 19 पासून 23 पर्यंतची वचन. उत्पत्तीचं पुस्तक 25वा अध्याय 19 पासून 23 पर्यंतची वचन. अब्रामाचा मुलगा इसाहाक याची वंशावळ ही. अब्रामाने इसाहाकास जन्म दिला. इसाक 40 वर्षाचा झाला. 40 वर्षाचा झाला तेव्हा त्याने अरामी लाबान याची बहीण पदम आरामातील आरामी बतुवेल याची कन्या रिबका ही बायको केली. इसाकाने आपल्या बायकोसाठी. आता ते सगळे वंशावळी मुद्दाम दिली बरं का, मी मुद्दाम तुम्हाला वाचायला लावतो. इसाकाने आपल्या बायकोसाठी परमेश्वराची विनवणी केली. कारण ती वांज होती. परमेश्वरानं त्याची विनवणी ऐकली आणि त्याची स्त्री रिबका गर्भवती झाली. तिच्या उदरात मुले एकमेकांशी झगडू लागली. तेव्हा ती म्हणाली हे असे मला काय होत आहे. हे काय असेल. ते परमेश्वराला विचारण्यास ती गेली. परमेश्वर तिला म्हणाला तुझ्या गर्भाशयात 2 राष्ट्रे आहेत. म्हणजे देव घडवताना तिला प्रश्न पडला, माझ्या गर्भामध्ये सारखी भांडण चालू आहे. तिला जाणवतं काहीतरी लाता बुख्या हातमध्ये चालू आहेत. बघा, गर्भाशयात असतानाच फायटिंग चालू होती. तिथं 2 जुळे आतमध्ये आहेत आणि आतमधले जुळे एकमेकाशी भांडण करते. आम्हाला वाटतं लेकरं मोठी झाल्यावर भांडण करत आहे. अहो, तिथं प्रॉपर्टीची भांडणं आतच चाललेली होती. आतमध्येच तो याकोब आहे ना, याकोब म्हणत होता एसावाला तू जायचं नाही, मी अगोदर जन्माला जातो. पण देवाची योजना, देवाचं प्लॅनिंग, मी तुम्हाला ही गोष्ट समजावून सांगत आहे. मी गर्भाशयात का मेलो नाही, देव मला घडवत आहे. आता देव घडवत असताना ती देवाला प्रश्न करते आतमध्ये काय आहे. तो म्हणतो आतमध्ये 2 राष्ट्र आहेत. म्हणून म्हटलं तुम्हाला माहित नाही तुम्ही कोण आहात. आता तुम्ही कोण आहात हे तुम्हाला माहित नाही, पण तुम्ही ज्यावेळेस पूर्णत्वात जाईल, प्रभू ज्यावेळेस तुम्हाला परफेक्ट बनवेल, त्याच्या योजनेप्रमाणे घडवेल, त्यावेळेस लक्षात ठेवा तुम्ही राष्ट्रांसाठी आशीर्वादाचं कारण बनाल. राष्ट्रांसाठी आशीर्वादाचं कारण बनणार. आता तर तुमच्याकडे समस्या, आता तर तुमच्याकडे प्रश्न आहे. आठवतं का, अहो वर्णासाठी या एसावानं ज्येष्ठपण विकून टाकलं. म्हणजे त्याचा प्रश्न वर्णाचा, रोजच्या भाकरीचा प्रश्न, त्याचा प्रश्न पोटाचा प्रश्न होता.
पण इकडं याकोबाकडं त्याला पोटाचा प्रश्न नाही. त्याला माहित होतं देवानं मला काय घडवलंय. काय घडवलं वाचा तिथं म्हणजे तुम्हाला समजेल. तिच्या उदरात मुले एकमेकांशी झगडू लागली. तेव्हा ती म्हणाली, हे असे मला काय होत असे मला काय होतं. देवाची प्लॅनिंग योजना गर्भाशयात काय योजना आहे वाचा. काय असेल ते परमेश्वराला विचारण्यास ती गेली. परमेश्वर तिला म्हणाला, काय म्हणला परमेश्वर, तुझ्या गर्भाशयात 2 राष्ट्रे आहेत. तुझ्या उदरातून 2 वंश निघतील. एक वंश दुसऱ्या वंशाहून प्रबळ होईल आणि वडील धाकट्याची सेवा करेल. काय देवाची घडण. तो म्हणतो जो वडील आहे ना तो धाकट्याची सेवा करेल. आता इकडं हा जो धाकटा आहे ना तो म्हणतो मला वडील व्हायचंय. तेव्हा म्हणतो तू वडील होऊ नकोस. तू वडील होशील तर एसावाला तुझी सेवा करता येणार नाही. तू एसावाची सेवा करशील. इकडे झगडा काय लक्षात ठेवा. आमचाही झगडा तोच आहे. मला पुढे जायचंय. लक्षात ठेवा देवानं तुमच्यासाठी जी योजना केली आता तुम्ही बॅक फुटला असेल पण एक दिवशी देव तुम्हाला फ्रंट फुटला घेऊन जाणार आहे. एक दिवशी तुम्हाला देव अशा ठिकाणात घेऊन जाईल. कदाचित आता तुमच्या नजरेला ते दिसत नाही. आता रोजच्या प्रश्नांसाठी तुम्ही लढत आहात. आता भाकरीसाठी तुम्ही लढत आहात. आता तुम्ही आणि तुमचं स्ट्रगल चालू आहे. तुम्हाला वाटतं मी पुढे कसं जाणार आहे. पण देव गर्भाशयात असताना सांगतो की तुझ्या पोटामध्ये 2 राष्ट्र आहे. अहो जागेवा आपल्या अस्तित्वाची जाणीव करून घ्या. तुम्ही गर्भाशयात का मेला नाही. देवाला तुमच्याकडनं काहीतरी वेगळी योजना वेगळं प्लॅनिंग आहे. म्हणून मरणाचा विचार करू नका. मरण आणि देवानं तुम्हाला का दिलं नाही. का तुम्ही मेला नाही. एवढी लेकरं मेली. एवढे लोक मरत आहेत. एवढे लेकरं मरत आहेत. मग तुम्ही गर्भाशयात का मेला नाही. कारण शास्त्र सांगतं मी गर्भाशयापासून तुला घडवत आहे. याकोबा मी तुला गर्भाशयापासून घडवत आहे. कशासाठी. तू मोठं प्रबळ राष्ट्र बनावं. काम देऊ नये का. देव तुम्हाला प्रबळ बनवू इच्छित आहे. पॉवरफुल बनवू इच्छित आहे. देव तुम्हाला सामर्थ्यशाली बनवू इच्छित आहे. अशा पद्धतीचं की ज्याच्याद्वारे आणि तुझं कुळ सगळ्या कुळांपेक्षा आशीर्वादित असावं. सगळ्या कुळांपेक्षा मोठं असावं. अहो आम्ही गर्भाशयात विचार करतो मरण कारण नाही. देव म्हणतो अरे मला तर तुला सोलापूरमध्ये पाठवायचंय. मला तुला भारतामध्ये पाठवायचंय. आम्ही होतो अमेरिकेत का नाही पाठवलं. मी तुला भारतात यासाठी पाठवलं की त्याच्याद्वारे भारत आशीर्वादित व्हावा. सोलापूरमध्ये मी तुला का पाठवलं. तुझ्याद्वारे सोलापूर आशीर्वादित व्हावं. तुला मी आणि तुझ्या या छोट्याशा गावामध्ये इराण वस्तीमध्ये असेल इराण वस्तीमध्ये कशाला जन्माला घातलं. जुने सोलापूरमध्ये का नाही घातलं. अरे तिथं लोकांना मला तुला दाखवायचं इथं राहणारा हा मुलगा इथं राहणारा हा परिवार आज देवानं त्यांना किती मोठं केलेलं आहे. गर्भाशयातलं सिक्रेट तुम्हाला समजून घ्या. जिथं तुम्ही आहात तिथं देव तुम्हाला घडवण्याचं काम करत आहे. देव परिस्थिती बदलण्याचं काम करत आहे. म्हणून आपल्या परिस्थितीचं विश्लेषण करत बसू नका. इथं का मी तिथं काय. देवानं पाठवलं. या कुळामध्ये तू जन्माला घे. रिबिकाच्या पोटामध्ये तू जन्माला जा असं लिहिलंय त्या ठिकाणामध्ये. वाचा बरं ते इसाकानं प्रार्थना केली. इसाकाने आपल्या बायकोसाठी परमेश्वराची विनवणी केली. कोणाची विनवणी केली. परमेश्वराची. कारण ती वांझ होती. परमेश्वरानं त्याची विनवणी ऐकली. कधी कधी देव लेकरं देत नाही कारण देवाचं प्लॅनिंगच ठरलं नाही अजून. हालेलुया हालेलुया. येते का लक्षात तुमच्या. अब्रामाला देवानं 100व्या वर्षी मुलगा. अजून प्लॅनिंगच ठरलं नाही ना. अजून देवाचं प्लॅनिंगच नाहीये. तो देवा का लेकरू देत नाही. मग आम्हाला असं वाटतं या डॉक्टरकडे जावं त्या डॉक्टरकडे जावं. एकदम सुंदर उपाय शास्त्र सांगतं. इसाकानं देवाकडे प्रार्थना केली. जर विश्वास ठेवता देवावर हतबल होऊ नका. डॉक्टर पॉझिटिव्ह निगेटिव्ह जाऊ द्या. ते काय करू नये का आज पॉझिटिव्ह उद्या निगेटिव्ह. बी पॉझिटिव्ह. सकारात्मक असा. पती ज्यास आपल्या पत्नीसाठी रदबदली करतो पाळकापेक्षा पतीची प्रार्थना जास्त प्रभावी आहे. बायबल सांगतं त्यानं आपल्या पत्नीसाठी रदबदली केली आणि देव त्याला आणि देवाला त्याचं आणि ती गोष्ट आवडली कारण त्याला कळलं या इसाकाला कळालं या गर्भाशयामध्ये घडवणारा मी देव आहे. आणि लक्षात येतं का त्याची प्रार्थना नुसती प्रार्थना देवाने ऐकली नाही. बायबल सांगतं या पतीची प्रार्थना एवढी प्रभावी होती की देवानं त्या स्त्रीच्या उदरामध्ये 2 राष्ट्रे टाकली. 2 राष्ट्रे.
त्यानंतर मुलगा मागितला, मूल दे, संतती दे. पण शास्त्र सांगतं देवानं प्लॅनिंग केलं, योजना केली, आणि जी वांज असणारी स्त्री, लक्षात घ्या, का वांजपण आहे? काही लोक म्हणतात नाही शरीरामध्ये कमतरता, ही डॉक्टर सांगतात. डॉक्टरचं काम आहे मेडिकल फील्ड मध्ये असल्या कारणानं तशा प्रकारचं स्टेटमेंट करणं हे त्यांच्या मेडिकलला धरून आहे. पण ज्यास मी बायबलकडे येतो त्यास माझा बायबल मधला देव सांगतो गर्भाशयामध्ये देव घडवतो. गर्भाशय घडवण्याचं काम देव करतो. मग तुम्हाला तुमचं मोल कळलं पाहिजे. तुम्ही जन्माला का आला, मेला का नाही? कारण देवाला तुमच्याकडनं राष्ट्रे कुळ आशीर्वादित करायची, घरानं आशीर्वादित करायचंय. हालेलुया. तुमच्या घराण्यातलं प्रभू तुम्हाला बाजूला काढतो, वेगळं करतो, आणि प्रभू त्याचं विशेष प्रकारचं नाव तुम्हाला देतो, आणि त्या नावानं या पृथ्वी तलावर तुमच्याद्वारे कुळे आशीर्वादित होतात. म्हणून एक गोष्ट ध्यानात ठेवा, याकोब इतका झगडा करून सुद्धा एसाव जन्माला आला. एसाव पहिल्यांदा जन्माला आला. पण देव त्याला म्हटलं होता काळजी करू नको, माझी योजना तुझ्या गर्भाशयात असतानाच माझी योजना होती. वडील बंधून धाकट्याची सेवा करावी. आणि आम्ही पाहतो ज्येष्ठ पण त्यानं विकून टाकलं. एक दिवस असा प्रसंग येईल की त्या प्रसंगामध्ये गर्भाशयात दिलेला आशीर्वाद नक्कीच तुमच्या दृष्टीला पडणार. म्हणून मी गर्भाशयात का मेलो नाही हे समजून घेतलं पाहिजे. देवानं मला घडवलं. दुसरी गोष्ट आपण वाचूया, यशाचं पुस्तक 44वा अध्याय 4थं वचन. पहिलं मुद्दा, देव परमेश्वर मला घडवणार आहे. त्यानं मला घडवलं, गर्भाशयामध्ये त्यानं मला घडवलं. मला ना माझ्या आईनं माझ्या बापानं घडवलं नाही, मला कोणता डॉक्टरनं जगामध्ये पाठवलं नाही, मला देवानं जगामध्ये पाठवलं. दुसरी गोष्ट यशया 44:4. वाहत्या पाण्याजवळ जसे वाळून उगवते तसे ते गवतामध्ये उगवतील. ते गवतामध्ये उगवतील. तेव्हा कोणी म्हणेल मी परमेश्वराचा आहे. मी परमेश्वराचा आहे. कोणी याकोबाचे नाव घेईल. कोणी याकोबाचं नाव घेईल. कोणी आपल्या हातानं मी परमेश्वराचा असे लिहील. आणि इस्रायल हे उपनाव घेईल. वाचा परत वचन. तेव्हा कोणी म्हणेल वाहत्या पाण्याजवळ जसे वाळून जुगवतं तसे ते गवतामध्ये उगवतील. म्हणजे जसं वाळून पाण्यामध्ये जन्माला येतं, वाहत्या पाण्यामध्ये वाळून जन्माला येतं, तसे ते गवतामध्ये उगवतं. म्हणजे गवतामध्ये त्याचा जन्म होतो. तेव्हा कोणी म्हणेल मी परमेश्वराचा आहे. कोणी याकोबाचे नाव घेईल. कोणी आपल्या हातानं मी परमेश्वराचा असे लिहील. आणि इस्रायल हे उपनाव घेईल. पहा, दुसरी गोष्ट, मी गर्भाशयात का मेलो नाही? देवानं मला घडवलं, देवानं मला जन्माला घातलं, देवानं जगामध्ये मला पाठवलं. पण मी गरीब आहे, मी अपंग आहे, माझ्याकडे डोळे नाहीत, माझ्याकडे पैसे नाहीत, माझ्याकडे ओळख नाही, मी बिझनेस मध्ये फेल्युअर आहे. मग या प्रकारचं जीवन मी जगत आहे. मग माझा प्रश्न, देवा मग तू जन्माला कशाला घातलं? देवाचं उत्तर काय? मी तुला जन्माला यासाठी घातलं, मी तुला यासाठी घडवलं की तू राष्ट्राला आशीर्वादित व्हावं. आता दुसरा प्रश्न तो म्हणतो, तू मला या ठिकाणात जन्माला का घातलं, गर्भाशयात का नाही मारलं? त्याचं उत्तर देव सांगतो, तू असं म्हणावं मी परमेश्वराचा आहे. कोणी म्हणतं मी याकोबाचा? काय वाचा? कोणी म्हणतं कोणी याकोबाचे नाव घेईल. तेव्हा कोणी म्हणेल मी परमेश्वराचा आहे. कोणी आपल्या हातानं मी परमेश्वराचा असे लिहील. तीन प्रकारच्या कॅटेगरी. कोणी नाव घालतं आणि कुणाचं नाव घेतं? याकोबाचं. मग मी नाव घेत, मी तेलोरेचा आहे, माझं घरानं अमका आहे, साधं सुद्धा नाही, आम्ही अशा घरातले नाहीत. जाऊ दे तुझं घरानं मातीत, काही तुमचं घरानं पराक्रम करत नाही. लक्षात ठेवा, ज्या देवानं तुम्हाला जन्माला घातलं, नुसतं तोंडानं बोलायचं नाही की मी परमेश्वराचा आहे, तर कोणी आपल्या हातावर लिहितं. काय हातावर लिहून ठेवतं? रोज. म्हणून तो म्हटला, ज्या आज्ञा मी तुला सांगत आहेत ना, त्या आपल्या मुलांच्या हातावर लिहून ठेव. का? तर त्यांनी जाता येता त्या गोष्टीचं विश्लेषण केलं पाहिजे, त्यांच्या लक्षात आलं पाहिजे. मी पण काय केलं पाहिजे? रोज माझ्या हातावर लिहायला पाहिजे मी परमेश्वराचा आहे. कधी निराशा आली, माझ्या हातावर मी वाचायचंय का?
पिक्चर काढला त्याच्यावर, मेरा बाप चोर आहे, आणि तो तुफान चालला का? फक्त सगळ्याला माहिती उगा इकडे तिकडे बघू नका. आणि तेवढ्या एका वाक्यावरती तो सगळा पिक्चर चालला, मेरा बाप. आणि त्यानं हे बायबल मधनच घेतलं नाही का? सैतान पहा कुठली गोष्ट कुठं कॉपी करावी आणि ती कशा पद्धतीनं या लोकांना कशा पद्धतीने त्या जाळ्यामध्ये अडकवावं. पण इकडं प्रभू काय सांगत आहे, तुझ्या हातावर तुला काय लिहायचं? तुझ्या बापाचं नाव. कोण आहे तुझा बाप? यहोवा परमेश्वर. आमेन. तुझा देव परमेश्वर. तू परमेश्वराचा आहे. तू याकोबाची प्रौढी मिरवू नकोस, तुझ्या घराण्याची प्रौढी मिरवू नकोस. तुझं घराणं किती सात्विक आहे, तुझं घराणे किती ज्ञानी आहे, तुझ्या घराण्यामध्ये किती विचारवंत जन्माला आले, तुझं घराणं आणि कशा पद्धतीचं या पृथ्वी तलावरती अस्तित्वात आहे, या घराण्याला पण तुझ्या देवानेच घडवलेलं आहे. हालेलुया. आज जे तुझ्या घरामध्ये चांगले लोक आहेत ना, हे चांगुल पण देवानं त्यांना दिलेलं आहे. जो नावलौकिक आहे देवानं त्यांना दिलेलं आहे. तुमच्या घराची एक ओळख आहे, निश्चित एक ओळख आहे. माझ्या घराची ओळख आहे, तुमच्या पण घराची एक ओळख आहे. मग ही ओळख दिली कोणी? देवानं दिली, परमेश्वरानं दिलं. आम्ही सुरुवातीलाच वचन वाचलं, त्याच्यामध्ये सांगितलं तू त्या कुळामध्ये जन्माला यायला पाहिजे. देवानं त्या कुळामध्ये जन्माला घातलं, पण या कुळामध्ये जन्माला घातलं म्हणून या जगामध्ये आम्हाला आमच्या कुळाची पण प्रौढी मिरवायची नाही. मग कुणाची प्रौढी मिरवायची? हातावर लिहून ठेवा. काय हातावर लिहून ठेवायचं? मी परमेश्वराचा आहे. आणि ज्यावेळेस परमेश्वराचा आहे तर बचाव करण्याची जबाबदारी कुणावरती जाते? परमेश्वर. मग तुम्ही कशाला टेन्शन घेता? आमेन. जर तुम्हाला हे कळलं मी परमेश्वराचा आहे, मग मी माझा नाश करून घेणार नाही. मी परमेश्वराचा आहे, मला कळलं मी गर्भाशयात देवानं का मारलं नाही, हे ज्यावेळेस मला कळतं मी परमेश्वराचा आहे, मग मी परमेश्वराचे तर व्यसन कशाला करेल? माझ्या हातावर नाव लिहिलं, मी कुणाचा? परमेश्वराचा. रोज मी बघतो माझ्या घड्याळ घालताना हाताकडे बघतो ना, किती वाजले हाताकडे बघतो ना, प्रश्न आले की माझ्या हातावरती लिहून ठेवले मी परमेश्वराचा आहे. काही लोक मुखानं बोलतात परंतु ते विसरून जातात मी परमेश्वराचा आहे. मुखानं बोलणाऱ्या लोकांसारखं असू नका, तर हातावर लिहून ठेवा मी परमेश्वराचा आहे. रोजच्या दिवसामध्ये तुम्हाला आठवण यायला पाहिजे मी परमेश्वराचा आहे. आणि परमेश्वराचा असला करणारं परमेश्वर त्याच्या नावाचं सामर्थ्य त्याच्यात लिहिलंय. वाचावर त्याच्यामध्ये. तेव्हा कोणी म्हणेल, कोणी म्हणेल मी परमेश्वराचा आहे, मी परमेश्वराचा आहे. कोणी याकोबाचे नाव घेईल, कोणी याकोबाचे नाव घेईल, कोणी आपल्या हाताने, कोणी आपल्या हातानं मी परमेश्वराचा, मी परमेश्वराचा असे लिहिल, असे लिहिल. आणि इस्रायल हे उपनाव घेईल. उपनाव घेईल. इस्रायलाचा राजा परमेश्वर, इस्रायलाचा राजा परमेश्वर, त्याचा उद्धार करता, त्याचा उद्धार करता. सेनाधीश परमेश्वर म्हणतो, सेनाधीश परमेश्वर म्हणतो मी आदी आहे, मी आदी आहे, मी अंत आहे. कोण अंत आहे? परमेश्वर. म्हणजे तुमच्या हातावरती तुम्हाला एक गोष्ट लिहायला पाहिजे, तो माझा परमेश्वर आदी पण आहे अंत पण आहे. तो प्रारंभ आहे आणि शेवट. म्हणजे शेवटी पण जायचंय कुठं? परमेश्वर. आणि सुरुवात कोणी केली? परमेश्वराने. गर्भाशयात कोणी घडवलं? परमेश्वराने. आणि मेल्यावर पोचायचंय कुठं? परमेश्वर. मग ज्यावेळेस तुम्हाला परमेश्वर परमेश्वर तर म्हणतो हाताला लिहून ठेव, सारखं आठवण कर की मरताना आणि असं मरू नको की तिथं त्याच्यासमोर उभं राहिल्यावर तुला खालीमान घावी लागेल आणि तुला तिथं त्याच्यासमोर उभं राहता येणार नाही. अशा पद्धतीचं वर्तन करू नको. माझ्याकडे तुझ्यासाठी योजना आहे. माझं लेकरू म्हणून तुला जगामध्ये पाठवलं, योजना घेऊन तुला जगामध्ये पाठवलं. आता जगामध्ये देवाची योजना घेऊन आल्यावर मग तो लुसिफर काय करतो माहिती का? त्याला असं वाटतं जर जन्माला आला, मी तर प्रयत्न केले याला गर्भाशयात मारण्याचे, मी तर प्रयत्न केले याला गर्भाशयातच मारावं, परंतु आम्ही पाहतो की लेकरं पुष्कळ मेली. आणि येशूच्या जन्माच्या वेळेस सुद्धा आणि ज्या 2 वर्षाच्या आतील बालकं मारली, मोशेच्या जन्माच्या वेळेस सुद्धा आणि संतान मारून टाकलं, तरी सुद्धा मोशे जन्माला आला. कारण त्याचं कारण एकच आहे, ज्या दिवशी एक व्यक्ती जन्माला येते त्या देवाकडे प्लॅनिंग आहे, देवाकडे योजना आहे. तो गर्भाशयात त्याचं संरक्षण करतो. आणि सैतानाचं काम, समजा तो जन्माला आला तरी हा मेलाच पाहिजे, कारण जन्माला आलेली व्यक्ती देवाची योजना घेऊन जगत असते. आणि देवाची योजना सैतानाचं राज्य नष्ट करणं, सैतानाचं कारस्थान नष्ट करणं, सैतानाला उद्ध्वस्त करणं. मग सैतान एकदा तुम्ही जन्माला आल्यावर सैतान तुम्हाला सोडणार आहे का? मोशे जन्माला आल्याबरोबर जास्तीत जास्त 3 महिनेपर्यंत त्याच्या आईनं वडिलांनी त्याला सांभाळलं. आता त्यांना प्रश्न पडला या मोशेचं करायचं काय? परंतु देवानं त्यांना प्लॅनिंग दिलं, देवानं त्यांना समय सूचकता दिली आणि त्यांनी सांगितलं पेटारा कर, त्या पेटाऱ्यामध्ये त्याला ठेव आणि त्या
त्या पेटाऱ्याला पाण्यामध्ये सोडून दे, लांबून बघत बस. आणि त्याच्या आईनं तसं केलं, पेटारा केला, त्याच्यामध्ये त्याला ठेवलं आणि त्या पेटाऱ्याला पाण्यामध्ये सोडलं. आणि मग तो पेटारा असाच पाण्यामध्ये पुढे पुढे जाऊ लागला. आणि लांबून ती पाहती तर काय, फारूक हा देवाची योजना सांगते, गर्भाशयात मी तुमच्यासाठी योजना करून ठेवल्या, परमेश्वराचं नाव प्राप्त झालं. आणि इकडं परमेश्वराच्या नावानं मोशे जन्माला आल्यावर सैतानाचं प्लॅन, फारोचं लक्ष पडावं आणि त्याच्या कुणाचं फारोचं लक्ष जावं, याला मारून टाकावं. पण देवाची प्लॅनिंग, देवाची योजना, फारोचं लक्ष पडू दे, त्याच्या मुलीचं लक्ष पडू दे, पण माझी योजना आहे, मी गर्भाशयात त्याला घडवलं. हा माझ्या लोकांचा 450 वर्षाचा बंदिवास दूर करेल, याच्या हातून मी महत्कृत्य करेल आणि याच्या हातून मी तांबडा समुद्र भांगणार आहे, याच्या हातून आणि मी खडकातनं पाणी काढणार आहे. आता याला कोण मारू शकणार आहे? देवाचं लक्ष त्याच्याकडे. लक्षात घ्या, त्या फारोच्या आईनं आणि त्या मोशेच्या आईनं आणि त्याला आम्ही पाहतो देवाच्या योजनेच्या हातामध्ये दिलं. आणि देवानं योजना करून याला फारोच्या राजवाड्यामध्ये नेलं. आणि फारोला प्रश्न पडला, इब्राचं बालक आहे माहिती असून सुद्धा त्या फारोच्या अंतःकरणामध्ये ना त्याच्याविषयी घृणा आली, ना तिरस्कार आला, ना त्याची तलवार चालली. का? कारण देवाची योजना त्याच्यासाठी होती. सैतानानं कितीही तुम्हाला नष्ट करण्याचा प्रयत्न केला, पण जर देवाची योजना तुम्हाला समजली तर लक्षात ठेवा, आजूबाजूची परिस्थिती कशी का असेना, परंतु देव परिस्थिती बदलणार आहे. म्हणून मी गर्भाशयात का मेलो नाही? मोशे देवाला प्रश्न करतो, मी गर्भाशयात का मेलो नाही? तो म्हटला, अरे तुला तर लाखो लोकांचं, 30 लाख लोकांचं नेतृत्व करायचंय. जर तू गर्भाशयात मेला तर 30 लाख लोकांचं नेतृत्व कोण करणार आहे? का जन्माला आला तुम्ही? बाकीचे मेले पण तुम्ही का जन्माला आला? तुम्हाला पुढारी पण करायचंय, तुम्हाला सेवा करायची, तुम्हाला लोकांचं नेतृत्व करायचंय, तुमच्या समाजाचं, तुमच्या लोकांचं, जिथून तुम्ही आला त्या गावाचं नेतृत्व तुम्हाला करायचंय. अजून एवढंच नाही, तुम्हाला लक्षात घ्या की तुम्ही अशा साक्षी घेऊन जगाव्यात जसं मोशे साक्ष घेऊन जगला. बाजूच्या स्त्रिया तिला विचारत होती, तुझं पोरग काय झालं? ती म्हटली, माझं पोरग राजवाड्यात आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. ते म्हटले, आमची लेकरं मेली, तुझ्या लेकराचं काय झालं? माझ्या लेकराला, मला कळलं माझं लेकरू गर्भाशयात देवानं मरू दिलं नाही. का? कारण माझ्या लेकराला आता महत्कृत्य करायचं, जो मारणार त्याच्याच राजवाड्यामध्ये तो वाढत आहे. ही देवाची योजना आहे. हालेलुया. का गर्भाशयामध्ये मेला नाही? का तुम्हाला देवाने जन्माला घातलं? पुन्हा मी तुम्हाला सांगतो, आज तुमच्या अंगावर 2 जोड आहेत, 2 जोड कपडे असतील, नवीन कपडे पण तुमच्याकडे नसतील. आज तुमच्या खिशामध्ये पैसे नाहीत, आज तुमच्याकडे नोकरी नाही, आज तुम्ही बिझनेस मध्ये फेल आहात. एवढ्या सुसाईड करण्याचा विचार करू नका. एवढ्या दारूच्या प्याल्याचा आधार घेण्याचा प्रयत्न करू नका. एवढ्यात निराश होऊन आपल्या कुटुंबाला, आपल्या परिस्थितीला दोष देण्याचा प्रयत्न करू नका. आपल्या हातावर लिहा, मी परमेश्वराचा आहे. ज्यास तुम्हाला अशा प्रकारचा प्रसंग येतो त्यास तुम्हाला हाताकडे पाहून म्हणायचं, जसं त्या ठिकाणी लिहिलं. काही लोकांनी आपल्या हातावर लिहिलं, काही लोक फक्त तोंडाने बोलले. तोंडाने बोलणाऱ्या लोकांपैकी होऊ नका. ते म्हणतात मी परमेश्वराचा, पण त्यांची कृती परमेश्वर त्यांच्या बरोबर नसल्यासारखी कृती. त्यांचं बोलणं तसं नकारात्मक आहे, त्यांची विचारसरणी तशीच आहे. देवाचे लोक कधीच नकारात्मक विचारसरणीकडे जगत नाहीत, कधीच नाही. प्रियांना, एका बहिणीनं काल परवा दिवशी मला कॉल केला, 2-3 दिवसाखाली काहीतरी. तिने सांगितलं की पळक साहेब, मी आता घराच्या बाहेर पडले, जिथे मी कामाला आहे त्या कामाची मला गरज आहे. घर मालकानं घर खाली करायला सांगितलेलं आहे आणि काम जिथं कामाला चालेल त्यांनी पण सांगितलं की उद्यापासून तुला दुसरी नोकरी शोधायची. ना माझ्याकडे काम आहे ना माझ्याकडे घर आहे. माझ्या डोक्यात विचार चालले कसं होणार. पण एक गोष्ट मात्र निश्चित आहे, तुम्ही प्रार्थना केली तर नक्की परिस्थिती बदलेल. म्हटलं विश्वास आहे तुझा? ते म्हटलं होय विश्वास आहे, प्रार्थना करा. आणि मग मी देवाकडे कळवयाने प्रार्थना केली. देवा, घर गेलं, काम गेलं, राहायला तिला जागा नाही आणि रोजच्या रोजीरोटीसाठी तिला कुणापुढे तरी हात पसरावा लागणार आहे. आणि तू तुझ्या लेकरांना अशा अवस्थेमध्ये कधी ठेवत नाही. प्रार्थना केली आणि संध्याकाळी त्या सिस्टरचा कॉल आला. त्याच्यातले पास्टर, तुम्ही प्रार्थना केल्यावर मी परत कामाच्या ठिकाणी गेले
आणि तिकडच्या असणाऱ्या अधिकाऱ्याचं मन देवानं बदललं आणि त्याने म्हटलं काळजी करू नको आणि तू पुन्हा कामावरती जॉईंट हो. आणि देवानं त्याच दिवशी मी गेल्याबरोबर सुंदर दुसरं घर मला दिलं. का? कारण गर्भाशयात देवानं तुम्हाला याच गोष्टीसाठी घडवलेलं आहे. लोकांपुढे रडावं, हात पसरावेत, हताश निराश व्हावं, सुसाईड करावं हा मार्ग नाही. तुमच्या हातावर तुम्हाला लिहून ठेवायचं मी देवाचा आहे, मी परमेश्वराची मुलगी, मी परमेश्वराचा मुलगा आहे. हा टप्पा तुमच्याकडे येणार, फारो तुम्हाला दिसणार आहे आणि फारो सांगणार आहे तू संतान मारून टाकणार आहे. फारो सैतान तुम्हाला सांगेल तुझा बिझनेस फेल गेलेला आहे, तुझ्या हातामध्ये यश नाहीये. तुझ्या हातात यश नाही पण हातावर देवाचं नाव आहे ना. हालेलुया. तुझ्या हातावर देवाचं नाव आहे, या नावानं याच्याकडे तुला पाहायचं. बायबल सांगतं ज्याने त्याचकडे पाहिले ते प्रकाश पावले. हातावर लिहा, त्याच्याकडे बघा, हाताकडे बघा, दुसरीकडे कुठं बघू नका. हात देव त्या ह्याला पण दाखवू नका. कुणाला? ज्योतिषी, हा भविष्यवाला. ते उगा इकडच्या तिकडच्या रेषा जुळवतात. तुमची बायको सोडून जाणार आहे आणि तुमचं आमकं होणार आहे, तुझी जीवन रेखाच फार कमी आहे. तो घाबरून घाबरून बिचारा कसं तरी रडत खडत जीवन जगतो. हात दाखवू नका, दाखवायचं हातावरचं दाखवा, मी परमेश्वराचा आहे. हात दाखवायचा तर हे दाखवा, इथल्या परमेश्वराचा मी आहे. माझा देव माझा बाप आहे, तो माझं संरक्षण आहे, मी त्याच्या नावानं जगत आहे. म्हणून लक्षात ठेवा, देवानं या फारोच्या अंतःकरणामध्ये सैतानानं काम केलं, सगळे पुसंतान मारून टाक. पण देवानं फारोच्या अंतःकरणात काम केलं काय? याला वाचव, याला शिक्षण दे, याला तुझ्या मुलाप्रमाणे सांभाळ कर, याला सगळं भारी भारी खायला दे, राजासारखं राजपुत्रासारखं वाढव. अहो ज्याला मारायचं तोच राजपुत्र म्हणून त्याच्या राजवाड्यात जन्माला, त्याच्या राजवाड्यामध्ये जगत आहे. देवानं गर्भाशयात तुम्हाला का मारलं नाही? तुम्ही राजपुत्रासारखं जगावं, राजपुत्रासारखं राज्य करावं. आहात कुठं तुम्ही? आताच्या परिस्थितीचा विचार करतात. आता तुम्ही म्हणता लेकरू आणि मोशेची आई त्या ठिकाणात म्हणाले का नाही? कारण काल पेपर मध्ये पाहिलं, एक मुलगा, छोटीशी मुलगी 1.5 का 2 वर्षाची, स्वीट खाता खाता नरड्यामध्ये अडकलं आणि तडफडून तडफडून ती मुलगी मेली. 28 वर्षाचा नवरा, 25 वर्षाची बायको. ते दुःख एवढं असहन झालं त्यांना की दोघांनी पण फाशी घेऊन मेली. चिठ्ठी लिहून ठेवली, बाळा आम्ही तुझ्याकडे येत आहे. ते मेलं म्हणून यांनी पण स्वतःला मारून घेतलं. मोशेच्या आईला नाही तसं वाटलं असेल, माझा मुलगा मरणार आहे, पण तिला माहिती होतं देवानं मारायचं तर गर्भाशयातच मारलं असतं, बाहेर का आणलं त्याला? तिने देवाच्या हातामध्ये सोपवलं. एक गोष्ट ध्यानात ठेवा, तुमच्या लेकरांची पण काळजी करू नका. कधी कधी आम्ही फार त्यांच्याविषयी चिंताक्रांत असतो, कसं होणार यांचं भविष्य? तुम्ही घडवलं तर भविष्य चुकणार आहे, पण घडवणारा जर तो आहे तर कॉन्फिडंट असा, अगदी तुम्ही विश्वासामध्ये मजबूत असा. देवानं घडवलं तर देव चांगलंच घडवणार आहे, चांगलंच घडवणार. आता लेकरं त्रास देतात त्याचा विचार करू नका. बरेच लेकरं फार त्रास देतात, मग तुम्हाला नाही तर शेजाऱ्याला देणार आहे का? ऐकत नाहीत लेकरं, तुम्ही ऐकलं का? बरेच लेकरं ऐकत नाही तो. आता तुम्ही बाद झाल्यावर म्हणता लेकर आहे. तुम्ही लेकरू असताना तुम्ही नव्हता ऐकत, आता ते नाही ऐकणार. तुम्ही एवढ्या आज्ञाधारक होता का? मग तुमचं बघून तुमचं लेकरू पण आज्ञाधारक झालं असतं. नाही, कुठं तरी आम्ही चुकलं, पेरलं त्याची. म्हणून जे तरुण आहेत ना, संभाल के, जल्द पापा बनने वाले हो, जल्द मम्मी बनने वाले हो, म्हणू नका पण लगेच गडबडीने. एज होऊ द्या चांगलं तुमचं. पेरलं त्याची कापणी करावीच लागणार आहे. सांगण्याचं तात्पर्य, देव तुमच्या लेकरांना घडवत आहे. आत्ताची परिस्थितीवर तुमच्या लेकरांचं भवितव्य ठरवू नका, अजिबात ठरवू नका. आत्ता काय आहे? शाळेला जात नाही, अभ्यास करत नाही, राहू द्या. लगेच भली मोठी काठी घेऊन बडवायला चालू नका. हाच नाही करत. मलाही नव्हतं आवडत शाळा, खरं सांगू का, मी पण नव्हतं होमवर्क करत. आणि मी तर शाळा मोडून मासे पकडायला जात होतो. अजून आमच्या आईला माहित नव्हतं मासे पकडायला जात होतो म्हणून. पीटीला सुद्धा थांबत नव्हतो. सर ते विचारे असे फिरायचे, ते इकडं आला इकडं आला इकडे. एक सर तिकडं पलीकडे असायचा, शाळेची भिंत आमची. जर आमच्या शाळेत गेला की तिथे
टॉयलेट होतं आणि त्याच्या भोवती आम्ही त्या बस स्टॉपवर बसायचो आणि मग सरांना कळलं की ही पोरं बस स्टॉपवर बसत नाही पीटीला आणि ते मग त्यांनी बघितलं मग ते म्हणले सर तो टेलर तिथं बसले जरा पकडून आणा आणि मी ते ऐकलं आणि मी आलो त्या टॉयलेटच्या तिथं लपून बसलो सर तिकडे मी टॉयलेटच्या दुसऱ्या बाजूने असं गोल 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 फिरायला लागलो पण आज तो तुमच्या समोर उभा आहे ना हालेलुया. आज तो तुमच्या समोर उभा आहे ना कशावर तुम्ही तुमच्या लेकरांचं भवितव्य ठरवत आहात आजच्या परिस्थितीवरती मग देव कुठे आहे तुमच्या लेकराच्या हातावर तुम्हाला लिहिलं पाहिजे तू देवाचा आहे परमेश्वराचा आहे त्याच्या बुद्धीवरती त्याच्या विचारसरणीवरती जाऊ नका दाविदाच्या हातावर त्याने लिहून ठेवलं होतं मी परमेश्वराचा आहे आमेन. हालेलुया. मग त्याने त्याच्या भावांकडे पण पाहिलं नाही त्यांच्याकडे काय आहे त्यांच्याकडे काय आहे पेक्षा माझ्या हातावर जे लिहिलंय ते महत्वाचं मी परमेश्वराचा आहे आमेन. परमेश्वरानं तुम्हाला गर्भाशयात का मारू दिलं नाही कारण मला लेबल आहे काय लेबल आहे मी परमेश्वराचा आहे म्हणजे गर्भाशयामध्ये लेबल लावतात हालेलुया. जन्माला आल्यावर त्या मुलाला लेबल लावलं जातं कुणाचं लेकरू आहे हे भरमसाठ लेकर आलेले असतात मग याचं त्याला आणि त्याचं याला होऊ नये नाही का चुकून मग लेबल असतं त्याला तसं जगामध्ये अनेक लेकर जन्माला आले पण देवानं मला लेबल लावून पाठवलं होतं तू शिलोचा पाळक सोलापूरमध्ये हालेलुया. सोलापूरमध्ये शिलो चर्चचा पाळक तू हालेलुया. मग मधल्या काळामध्ये किती प्रश्न आले किती समस्या आले तो म्हटलं नाही लेबल आहे ना तुझ्यावर काय लेबल आहे पाळक व्हायचं तुला मग ते लेबल आता त्यावेळेस मला नाही दिसलं लेबल काय आहे कदाचित मी विचार केला असेल देवा कशाला पाठवलं काय माझं लेबल आहे आणि माझ्याकडे 2च ड्रेस आहे काय माझं लेबल आहे मी सायकलवर फिरत आहे काय माझं लेबल आहे काय माझ्याकडं माझी अवस्था आहे माझ्याकडे राहायला घर नाही मला चांगले कपडे नाही माझ्याकडं वाहन नाही माझ्याकडे पैसे नाही आणि मी तसे विचार करतो देवा अरे माझं लेबल आहे सेवक म्हणून आमेन. आता जर लेबल बघितलं तर सगळ्याला वाटतं रे मी तुम्ही व्हायला पाहिजे पण माझं लेबल वेगळं लेबल आहे तुम्हाला देवानं तुमचं लेबल दिलेलं आहे का गर्भाशयात मेला नाही लेबल लावून पाठवलंय आमेन. दुसरा मुद्दा तिसरा मुद्दा वाचूया परमेश्वराचा आहे आणि म्हणून लक्षात ठेवा मोशे परमेश्वराचा आहे परंतु राणा अजून एक जाता जाता मुद्दा त्याच्यामध्ये सांगतो मोशे परमेश्वराचा आहे पण रानामध्ये मेंढर चारत आहे हालेलुया. आता देवाने त्याला सांगितलं की तू माझ्या लोकांना त्या रानातनं बाहेर काढणार आहे आणि मिस्रातनं बाहेर काढणार आहे आणि मोशे काय करतो रानामध्ये आमेन. मग तो म्हणायला पाहिजे तू काय मला मेंढर चारायसाठी जन्माला पाठवलं सेंटरिंग काम करण्यासाठी गौंडी काम करण्यासाठी पाठवलं कशासाठी पाठवलं आता तू सेंटरिंग काम करत असेल आता तू गौंडी काम करत असशील पण एक दिवशी तू सगळ्यात भारी कॉन्ट्रॅक्टर असशील हालेलुया. आमेन. एक दिवशी सगळ्यात भारी कॉन्ट्रॅक्टर मी स्वतः अनुभवलं श्वास पूनमचा नवरा एक दिवशी सेंटरिंग काम करणारा साधा कामगार होता सोलापुरातला टॉपचा कॉन्ट्रॅक्टर लेबल लावून पाठवताना पूनमला प्रश्न पडला असेल कसल्या माणसाबरोबर संसार टाकला कसला माणसं त्याला तेवढं पैसे पण मिळत नाहीत पण देवाचं लेबल ठरलेलं होतं काय लेबल होतं तू आता राहा हालेलुया. माझी ज्यावेळेस वेळ येईल ना त्यावेळेस तुला कळेल आता तिला कळतं की जगातल्या सोलापुरातल्या सगळ्यात चांगल्या व्यक्तीबरोबर तिचा संसार आहे का हे लेबल आहे तुम्हाला आमेन. म्हणून हो आशा सोडू नका बरं का तुमच्या बरोबर तुमचा नवरा असं नका म्हणू की प्रभू कुठल्या घरात मला पाठवलं मी तुला त्या घरात पाठवलं यासाठी माझं लेबल तुझ्यावरती आहे आमेन. आणि या लेबलनी तू तुझ्या घराला पुढे घेऊन जाणार आहे मोशे आता मेंढर चारतोय आणि 1-2 नाही किती 40 वर्ष मेंढर चालली किती हो 40 वर्ष. आणि 40 वर्षानंतर देव आता तो म्हातारा झाला म्हणजे मी तुम्हाला म्हातारा संबंधी सांगितलं त्यावेळेस 120 वर्ष तो जगला त्याचं वय तेवढं होतं मग देवाने त्याला बोलवलं त्याला म्हटलं चल आता मी तुला माझ्या लोकांची सुटका करून घेऊन जाण्यासाठी जात आहे त्याला मोठा प्रश्न पडला असेल नको त्यावेळेस तू पण म्हणलंस देवा गर्भाशयातच मेलं असतं तर बरं झालं असतं तुझी वाणी कानावर पडली नसती आणि मला इथं हे सगळं ह्या लोकांना जिथं ज्या लोकांना सोडून मी पळून आलो यांच्यामुळे तर मी सोडलं ते आता मी पळून आलो तिथं तो म्हटलं जा तुला दाखवल आणि तो म्हटला तू माझ्यावर असल्याचं चिन्ह काय तुझ्या हातामध्ये काठी आहे तुमच्या प्रत्येकाच्या हातात काठी आहे काहीतरी टॅलेंट देवानं तुम्हाला दिलेलं आहे हालेलुया. प्रत्येकाला काहीतरी टॅलेंट दिलेले आहे आमेन म्हणाल का आमेन. काहीतरी आहे आणि तीच काठी तुमच्याद्वारे महत्कृत्य करणार आहे दाखवून देणार आहे जगाला तुम्हाला जन्माला का घातलं मग आम्ही पाहतो देवाने एवढं मोठं काम मेंढर चारणाऱ्यापासून 30 लाख लोकांचं नेतृत्व करण्यापर्यंतचा प्रवास तिसरी गोष्ट वाचूया
49 अध्याय यशया आणि त्याचं 1 पासून 3 पर्यंत. द्वीपांनो माझे ऐका, माझे ऐका. दूरदूरच्या राष्ट्रांनो, दूरदूरच्या राष्ट्रांनो कान द्या. कान द्या. मी गर्भावस्थेत असताना, मी गर्भावस्थेत असताना. परमेश्वराने, हा बघा, गर्भाशयात. तुम्ही गर्भाशयात का मेला नाही त्याचं कारण मी तुम्हाला सांगत आहे. मी गर्भाशयात असताना परमेश्वरानं मला बोलाविले, मला बोलावलं. मी मातेच्या उदरात होतो, मातेच्या उदरात होतो. तेव्हाच त्यानं माझे नाव घेतले. माझं नाव घेतलं. अजून तुमच्या आई वडिलांनी नाव ठेवलं नाही. आमेन. त्यांचं ठरलं नव्हतं काय नाव ठेवावं, तोपर्यंत देवानं नाव पण ठेवून मोकळा झाला. वाचा. तेव्हाच त्यानं माझे नाव घेतले. माझे नाव घेतले. त्याने माझे मुख, त्यानं माझं मुख तीक्ष्ण तलवारी सारखे केले. तलवारी सारखं केलं. त्याने मला आपल्या हाताच्या छायेखाली लपवलं. त्याने मला चकचकीत बाणासारखे करून आपल्या भात्यात गुप्त ठेवलं. तो मला म्हणाला, तू माझा सेवक आहे, मला शोभा आणणारा तू इस्रायल आहेस. मी तर म्हणालो होतो की मी व्यर्थ श्रम केलं. मी आपलं बळ उगीच व निरर्थक वेचलं. तथापि माझा न्याय परमेश्वराच्या हाती आहे. परमेश्वराच्या हाती. आता तिसरी गोष्ट, त्यानं मला गर्भाशयात का मारलं नाही. तो म्हटलं, तू गर्भाशयात असताना माझं सारं लक्ष मी तुझ्याकडे लावलं. आणि काय लक्ष लावून करत होता तो? वाचावर काय काय आता एक एक मुद्दा. मी गर्भावस्थेत असतानाच परमेश्वराने मला बोलाविले. काय केलं त्यानं? गर्भाशयातच त्यांनी मला कॉलिंग केलं. आमेन. गर्भाशयात असताना कदाचित माझ्या आईनं, माझ्या वडिलांनं माझ्यासाठी दुसरं काहीतरी प्लॅनिंग केलं असेल. त्यांना त्यांच्या डोक्याच्या कल्पनेप्रमाणे शिकून हा कुठल्या तरी चांगल्या हुद्द्यावर, चांगल्या प्रकारच्या नोकरीवरती त्यानं काम करावं, घरातलं कष्ट, घराचं दारिद्र्य दूर करावं, ही त्यांची योजना. पण तिकडं देवानं मात्र मला कॉलिंग केलं, पाचारण केलं गर्भाशयात असताना. आणि नुसतं त्या ठिकाणामध्ये गर्भाशयात ठेवलं नाही, तर देवानं प्रत्येकाला काहीतरी कॉलिंग आहे. आमेन. मला असं वाटतं निर्गमाच्या पुस्तकामध्ये 35 अध्याय 30 पासून 34 पर्यंतची वचनं वाचूया. पाप गर्भाशयामध्ये देव कशा पद्धतीने आमची जडणघडण करत असतो. निर्गम 35 30 ते 34 वचन. मग मोशे इस्रायल लोकांना म्हणाला, पहा, यहूदा वंशातील उरीचा मुलगा म्हणजे हुराचा नातू बसालेल याला परमेश्वराचं नाव घेऊन परमेश्वरानं नाव घेऊन बोलावले आहे. गर्भाशयात असताना देव नाव घेतो. आणि तो इथं मोशेला सांगत आहे की अमक्या कुळातला एक व्यक्ती त्याचं नाव घेऊन तो बोलत आहे. काय नाव घेऊन बोलत आहे? वाचा. आणि त्यानं त्याला देवाच्या आत्म्यानं परिपूर्ण करून अक्कल बुद्धी ज्ञान आणि सर्व प्रकारचे कसब दिले आहे. कसब म्हणजे कौशल्य, सर्व प्रकारचं कौशल्य दिले आहे. तो कलाकुसरीची कामे करील. सोने रुपे व पितळ यांची कामे करील. खचण्यासाठी रत्नांना पैलू पाडील. लाकडाचे नक्षीकाम करील. इकडं जर तुम्ही बघितलं तर तो म्हणतो की जे लोक ज्या कुळामध्ये मी ठेवलं आणि त्यांना बुद्धी, त्यांना ज्ञान दिलं. म्हणून एक गोष्ट ध्यानात ठेवा, आपल्या लेकराला गाढव म्हणू नका. देवानं त्याला गाढवाची बुद्धी नाही दिली. काल मी कुठंतरी वाचलं, एका माणसाला उगाच वाटायचं की मी कुत्रा आहे, तर त्यांनी स्वतःला कुत्र्याचा आकार दिलाय सगळं. पाहिलं तो. आणि त्याला वाटायचं कुत्र्यासारखं, त्यांनी स्वतःला कुत्र बनवलंय. काय डोक्यात कल्पना येतील नाही का? चांगला माणूस असताना कुत्र्यासारखं भुंकायचं, चावायचं. ऑलरेडी चावताच की एकमेकांना, अजून काय नवीन कुत्र्यासारखं चावायला जातं. देवानं तुमच्या लेकरांना दिलेले टॅलेंट्स, कसब गर्भाशयात असतानाच दिलेली आहेत. लक्षात घ्या. जगामध्ये जास्त जातील ना, त्याने काय बनावं, कसं करावं हे कदाचित तुमच्या लक्षामध्ये येणार नाही. पण देवाचं प्लॅनिंग आहे, देवाची योजना आहे. आता प्रॉब्लेम काय माहिती का, आम्हाला देवाची योजना समजत नाही. आम्हाला वाटतं सगळ्यांनी डॉक्टर व्हावं, आम्हाला वाटतं सगळ्यांनी इंजिनियर व्हावं, आम्हाला वाटतं सगळ्यांनी सायंटिस्ट व्हावं. मग आम्ही म्हणतो बघ ते पोरग बघितलं कुठं गेलं,
अगं मम्मी, मी एवढा अभ्यास करतो की तुझ्या समोर. त्यांनी एवढं डोकं आपटून सगळं केलेलं. काही लेकरांना होतच नाही अभ्यास, पण देवानं त्यांना जगण्याची एक पद्धत नक्की दिलेली आहे. गर्भाशयात त्यांना मरू दिलं नाही बरं का. तुम्हाला पण देवानं मरू दिलं नाही, तुमची साक्ष आहे ना. अहो, कष्ट करणारे लोक जगामध्ये भरपूर आहेत. सगळेच उपाशी राहतात का? सगळ्यांना देवानं खाऊ पिऊ घातलं का नाही? मग तुम्ही तुमचं वर्तमान अशा पद्धतीनं एक निराशेचं, एक कष्टाचं, एक त्रासदायक आणि परिवारामध्ये आणि असणाऱ्या गोष्टी घडत असताना तुम्ही का स्वतः निराश बनता आणि तुमच्या परिवाराला निराश करता? लेकरांना का निराश करता? गर्भाशयात असताना देवानं नाव घेतलं आणि ज्या प्रकारची बुद्धी द्यायची, लक्षात घ्या, ज्या प्रकारची बुद्धी द्यायची तेवढी बुद्धी देऊन पाठवली. समजा जगात देवानं आम्ही जर प्रार्थना केली, देवा माझा मुलगा सायंटिस्ट होईल, सगळ्या आई वडिलांनी प्रार्थना केली, सगळे सायंटिस्ट, कोणावर करता प्रयोग? कोणावर करणार प्रयोग सांगा की आता? हाही सायंटिस्ट, तोही सायंटिस्ट, प्रिचिंग कोण करणार आणि ऐकणार? आणि सगळे सायंटिस्ट तिकडे लॅबमध्ये, चर्चमध्ये कोण येणार? राहता कुठं घर बांधायला? याला बुद्धी कमी म्हणून तो गवंडी काम तर करायला गेला ना. कोण घर बांधणार आहे? कोण खड्डे खोदणार आहे? देव काही लोकांना बुद्धी कमी देतो, मग त्यांनी खड्डे खोदायला ताकद दिलेली असते, मग ते खड्डे खोदतात. काही लोकांना काही चालत नाही, भाजीचा व्यवसाय चांगली गोष्ट आहे, खाली भाजी तरी येते का नाही दारात? शेतकरी शेतामध्ये शेत पिकवतात का नाही? देवानं सगळे शेतकरी पण म्हटले नाही, माझा पोरगा शेतकरी नाही बनायचा, माझा पोरगा पायलट बनणार आहे. सगळेच पायलट. कुठं फिरवता विमानं? धडकावतील, मरून जातील सगळे. देवानं प्रत्येकाला काहीतरी कसब दिलं. का मरू दिलं नाही? देवाच्या योजनेप्रमाणे उपयोगाला पडावं, मंडप बांधण्यासाठी उपयोगी यावं. अजून एक गोष्ट मला सांगतो, ज्या ठिकाणात तुम्ही काम करत आहात, नर्स असाल, शिक्षक असाल, शिपाई असाल, कॉन्ट्रॅक्टर असाल, व्यापार करणारे असाल, शिक्षण घेणारे असाल, तुम्ही काहीतरी करत आहात, परंतु ती देवाची योजना समजून करत जा. असं चुकून पण म्हणू नका मी इकडं नसतो तर इकडं असतो, तिथं फेल गेला असता. आता जिथं तुम्ही आहात तिथं तुम्ही सक्सेसफुल आहात. आयुष्यात कधी हा विचार करू नका मी इथं नसतो, या ठिकाणात नसतो तर मी तिकडं असतो. नाही, हे ठिकाण जे ते परफेक्ट आहे. मी पण पूर्वी ट्युशन घेत होतो, माझ्याकडे 100 विद्यार्थी होते. मग काय मी म्हटलं पाहिजे नाही, ट्युशन मध्ये मला फार उत्पन्न होतं, माझ्यावर ट्युशन घेणारे सगळे फेल गेले, पण या क्षेत्रामध्ये मी पुढे आहे का? कारण हे देवापासून असणारं कॉलिंग आहे, देवापासून. मग काय, त्याच्या हातातील बाण बनावं. कशासाठी? का देवानं मरू दिलं नाही? कारण त्याच्या हातातील बाण. त्याच्या वाचलं तसंच वचन आहे की नाही? त्याने माझे मुख तीक्ष्ण तलवारी सारखे केले. मुख तीक्ष्ण तलवारी सारखं केलं. त्यानं मला आपल्या हाताच्या छायेखाली लपविले. आपल्या हाताच्या छायेखाली लपवलं. त्यानं मला चकचकीत बाणासारखे करून. कसं केलं? चकचकीत. म्हणजे काय तर त्यानं तुम्हाला जे दिलेले टॅलेंट आहे तो चकचकीत, रोज तुम्हाला चकचकीत करत असतो. ऐका बरं का, एक मुलगा असतो देव, आणि आम्ही तो प्रश्न करतो, देवा माझं शिक्षणात डोकं चाललं नाही. मग तो कुठलं तरी काम, साधारण काम करायला सुरुवात करतो. मग त्याला सुरुवातीला 150 रुपये, 200 रुपये, 300 रुपये काहीतरी पगार असेल. मग तो देवाला प्रश्न करतो, देवा किती दिवस असं काय? अरे मी त्याला पॉलिश करायचं काम करतो ना. थांब जरा, तू पॉलिश करायचं काम करत आहे. त्यास प्रश्न पडतो की देवा कसं माझा परिवार चालणार आहे? आता पॉलिश तर व्हायला पाहिजे का नाही? का तू एकदम धाडकनी पडला तुला 5000 रुपये रोज द्यायचा? कसं होईल शक्य? मी सेवा करतो तो त्यावेळेस मला 2 रुपये देत होते लोक कुठेतरी प्रार्थनेला गेल्यावर. 2 रुपये दिल्यावर कुठेतरी प्रार्थनेला येता पोरांना चहा पाजत होतो, चला चहा पिऊ. आता मी कुठे गेलो तर 20,000 30,000. आता नको वाटते पैसे घ्यायला, पण एवढे पैसे लोक देतात. मग काय स्टार्टलाच त्यांनी आल्या, या पाळक साहेब घ्या 20,000 घ्या, या 50,000. मग तर किती उड्या मारल्या असत्या मी. अरे बापरे, काय मिनिस्ट्री, काय मिनिस्ट्री, काय मिनिस्ट्री. आणि त्यावेळेस मला ती बुद्धी पण नव्हती ना, कसा पैसा खर्च करायचा, काय करायला पाहिजे, कशी मिनिस्ट्री वाढवायला पाहिजे, कशी मदत केली पाहिजे, कशा पद्धतीने त्याचं इन्व्हेस्टमेंट व्हायला पाहिजे. त्यावेळेस बुद्धी नव्हती. देव तेव्हा देत नाही. मग तो काय करतो, तो म्हणतो बाण तू आहेस, मी तुला बाणासारखं लपून ठेवलेलं आहे. हाताच्या छायेखाली. अजून पण बाण दिसत नाही, आता काय छायेखाली लपवलेलं, भात्यामध्ये लपून ठेवलेलं आहे. भरपूर बाण आहेत आणि त्या बाणामध्ये हा एक बाण आहे. मग एक बाण काढून नंतर त्याला
नाही नाही, एक बाण काढून मग सोडला जातो आणि मग त्या बाणानं वेध घेतला जातो. बाकीची बाणं तशीच असतात ना. हालेलुया. ते बाण वाट बघतात की आता मला कधी भात्यातनं काढणारे. पण तो जो खरा वीर आहे ना, तो वीर काय करतो, ज्या बाणाला चकचकीत केलंय, जो टोकदार आहे आणि तोच बाण काढतो, त्याला माहितीये हा दुसरा जर फुसका बाण टाकला ना तर तो असणारा समोरचा शत्रू जखमी होणार नाही, मरणार नाही. मग तो काय करतो, या बाणाला चकचकी देवाच्या सानिध्यामध्ये. आमेन. जसं आम्ही पाहतो प्रभू येशू ख्रिस्त डोंगरावरती प्रार्थनेसाठी गेल्यावर असं लिहिलंय, तो प्रार्थना करताना देवाशी बोलताना त्याचा चेहरा चकचकीत झाला. तसं देवाच्या सानिध्यामध्ये जे पण तुम्ही काम करताना त्या कामाला प्रभू चकाकी देतो आणि योग्य समयामध्ये प्रभू दाखवतो तू गर्भाशयात का नाही मेला, का तू गर्भाशयामध्ये मेला नाही. आता देव चकचकीत, आता आहे तसं देवासमोर अजिबात का कू 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 करत बसू नका. का देवा असं का तसं का, देवाला प्रश्न करायचा नाही. उभं राहायचं, काम करायचं, सेवा करायची. खुर्च्या सांगितल्या खुर्च्या लावा, ड्रम सांगितलं ड्रम वाजवा, कोंगो सांगितलं कोंगो वाजवा, काय नाही सांगितलं रेकॉर्डिंग करा रेकॉर्डिंग नाही तर खुर्च्या पुसा, काय करायचं प्रीचिंग करा, सेवा करा. बरोबर प्रभू योग्य समयाला चकाकी देवाच्या सानिध्यात लावून लावून घासून 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 एक दिवशी देव दाखवतो, मी तुला खुर्च्या पुसण्यासाठी, नुसतं ते वाजवण्यासाठी नाही, तर याच्यापेक्षा वेगळं तुझं जीवन आहे आणि त्याच्यासाठी तुला जगामध्ये पाठवलं. मग तुम्ही जन्माला का आला, गर्भाशयात का मेला नाही, याचं कारण तुम्ही त्याच्या हातातील बाण बनण्यासाठी. आमेन. त्याच्या हातातील बाण बनावं, लक्षात ठेवा. अजून एक वचन वाचा, स्तोत्र 127:4. एवढं एक वचन वाचू, स्तोत्र 127 आणि त्याचं 4थं वचन. तरुणपणाचे मुलगे हे वीराच्या हातातील बाणाप्रमाणे आहे, ज्या पुरुषांचा भाता. दुसरी गोष्ट तो म्हणतो, मी तुला बाणासारखं बनवलं, पण राहिलं कुणाच्या हातामध्ये पाहिजे, वीराचं. मग वीर कोण आहे, प्रभू येशू ख्रिस्त. आमेन. मग तुमचं जीवन तुमच्या हातामध्ये ठेवू, तुमची लेकरं पण तुमच्या हातात ठेवू नका, देवाच्या हाती सोपून द्या बस. त्याला माहिती बरोबर हा बाण कोणावरती मारावा. मेडिकलला पाठवावं का, अजून इंजिनिअरिंगला पाठवावं का, कारखान्याचा मालक बनावं का, पंतप्रधान बनावं. काय पण बनू शकतं बरं का, आता तर काय पण बनू शकतो, कोण बी काय पण, नाही का. तुमचं बी नंबर लागण्याची शक्यता आहे. एक जण जाईल मला सोडून कोणतरी, असं दिसतंय. विचारायचं ठाकरेला सोडलं नाही, त्याला सोडून पळाले तर आपलं काय घेऊन बसलं, नाही काही असले लोक आहेत डेंजर. पण एक गोष्ट द्या, देवाच्या हातामध्ये सापडा. आमेन. एकदा त्याच्या हातामध्ये पडल्यावर त्याला माहिती याला काय बनवायचंय. आमेन. म्हणून बाणाला सुद्धा गडबड करू नये. कधी कधी भातातले बाण उड्या मारते, मला कधी सोडतो तो म्हणतो थांब. हालेलुया. आता विचार करा, सगळे बाण आतमध्ये आहेत आणि एक बाणाला तो वीर घेतो आणि सोडायला लागतो. ते बाकीचे बाण काय म्हणत असतील, मेरा नंबर कब आएगा. तो काय म्हणतो, दुसरा शत्रू आल्यावर तुझा नंबर येईल, तोपर्यंत तुला वेटिंगला थांबावं लागेल. म्हणून बाणानं वीराच्या हातामध्ये पडावं. वीराला माहितीये कधी त्याला घासायचं, कधी त्याला पुसायचं आणि कोणावरती ते वापरायचं. लक्षात ठेवा, सगळे गल्ल्याथावरच बाण नाही वापरणार, सगळे मेडिकललाच नाही पाठवणार, सगळे इंजिनिअरिंगलाच नाही पाठवणार, सगळे काय ऑफिसमध्ये बँकेत कामाला नाही पाठवणार, सगळे काय प्रोफेसरच नाही होणार. देव प्रत्येकाला वेगवेगळ्या ठिकाणात पाठवणार आणि जिथं तो पाठवतो तिथं नेमकं त्या जागेवरती तुम्ही सक्सेसफुल व्यक्ती असता, यशस्वी, 100% सक्सेसफुल. पण आत्ताच्या काळामध्ये, आत्ताच्या परिस्थितीमध्ये कुरकुर करत राहू नका, वीराच्या हातातील बाणाप्रमाणे बना. तिसरी गोष्ट, 4थी गोष्ट वाचूया, यशाचं पुस्तक 49 अध्याय 3रं वचन. कशासाठी प्रभूने आम्हाला, आता फार महत्वाची गोष्ट बरं का, तो मला म्हणाला, मी गर्भाशयात असताना का मेलो नाही. तो मला म्हणाला, तू माझा सेवक आहेस, तू माझा सेवक आहेस, मला शोभा आणणारा, तू इस्रायल आहेस. मी गर्भाशयात का मेलो नाही याचं सगळ्यात महत्वाचं कारण मी प्रभूची सेवा करावी याच्यासाठी गर्भाशयात मेलो नाही. आमेन म्हणाल का. आमेन. आम्हाला वाटतं मी गर्भाशयात मेलो नाही याचं कारण काय, तर मी काहीतरी मोठं काम करावं, जगात सगळ्यात मोठं काम देवाची सेवा करणं, बस. आमेन.
दुसरं कोणतंच काम महत्वाचं नाही, तेवढं मोठं पण नाहीये प्रियानो. हालेलुया. कारण सेवा करणारा व्यक्ती, बायबल सांगतं तू गर्भाशयात मी तुला घडवलं. कशासाठी घडवलं? तू माझा सेवक. वाचा परत वचन. हा, तो मला म्हणाला, तो मला म्हणाला तू माझा सेवक आहेस, तू माझा सेवक आहेस, मला शोभा आणणारा, मला शोभा आणणारा, तू इस्रायल आहेस. वचन काय सांगतं? मी प्रभूची सेवा करावी म्हणून त्यानं मला गर्भाशयामध्ये मारलं नाही. आमेन. आपल्या परिवाराची, आपल्या देशाची, कोणाची सेवा करत आहात? एक्झॅक्टली तुम्ही कोणाची सेवा करत आहात? कोणाला फेथफुल आहात? तुमच्या जीवनाचा उद्देश काय आहे? तुमचं ध्येय काय? मिशन काय आहे? म्हणून एवढी लेकरं गर्भाशयात मेली पण तुम्ही जिवंत राहिला. तुमची लेकरं वाचली, तुमच्या लेकरांना देवानं पुढे नेलं, तुमच्या लेकरांचा सांभाळ केला, संगोपन केलं. उद्देश काय? कशाला प्रभूनं तुम्हाला जिवंत ठेवलं? ऐका बरं का, तुम्ही घरात बसावं याच्यासाठी प्रभूनं तुम्हाला जिवंत ठेवलेलं नाही. तुम्ही परिवारामध्ये आनंद व्यक्त करावा, लेकरांमध्ये, पतीमध्ये. देवानं तुम्हाला लेकरं दिली, त्यांच्या बरोबर तुम्ही हसत खेळत जीवन व्यक्त करावं याच्यासाठी तर देवानं तुम्हाला जन्माला नाही घातलं. 100% नाही. प्रश्न तो आहे, देवानं जन्माला घातलं. आज रविवारी लोक आहेत कुठं? ते आपल्या घरामध्ये, आपल्या परिवारामध्ये, आपल्या ड्युटीवरती. कुठं आहेत ते? काय करत आहे? कशाला जन्माला घातलं? नोकरी करण्यासाठी, काम करण्यासाठी, पैसे मिळवण्यासाठी? प्रभून तर आम्हाला प्रार्थना शिकवली, आमची रोजची भाकर समज दे. आणि देव तुम्हाला तुमची रोजची भाकर देण्यासाठी समर्थ आहे. आमेन. मुख्य भाग काय? तर तुम्ही प्रभूची सेवा करावी. मग यहोशुआ काय बोलतो? मी आणि माझं घराणं तर परमेश्वराची सेवा करेन. परमेश्वराची सेवा हा सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आमेन. म्हणून ज्याला प्रभूनं जगामध्ये मला का पाठवले उद्देश समजतो ना, तो व्यक्ती रविवारी घरामध्ये नसतो, कधीच नसतो प्रियांनो. हा, मग तुम्ही देवाविषयी बोलला म्हणून तर तिथं म्हणलं बोलणारे आणि हातावर लिहिणारे दोन लोक आहेत, नाही का? मी देवाचा, परमेश्वराचं एक नुसतं बोल, आणि दुसरे काय करतात? हातावर. पा लिहिलेलं कधी विसरत नाही ना, बोललेलं विसरत. मी कधी म्हटलो? तुम्ही बोला की मी म्हटलो नाही, मी नव्हतं बोललो नाही. मग बोललो असेल तर अनावधानं बोललं असेल. किती लिहिलेलं? हालेलुया. प्रूफ आहे, इथं लिहिलंय, प्रूफ आहे. आमेन. देवाला नुसते पोपटपंची बोलणारे लोक नको आहेत. काही लोक नुसतं देवाविषयी बोलतात, मी अमकं, मी तमकं, मी नाही. घरात आहे ना, हालेलुया. तू अमकं, तू तमकं, तू धमकत राहा. तिथं तू देवाच्या घरामध्ये असलं पाहिजे सेवा करण्यासाठी, प्रभूची सेवा करण्यासाठी. सेवा करणं म्हणजे नेमकं काय? इथं येणं. आमेन. जे काम करतात, तुम्ही आराधना करतात, गीत गातात, मी देवाच्या वचनाची सेवा करत आहे. हालेलुया. तुम्ही आराधना करत आहात, तुम्ही बाहेर जाऊन प्रभूची वचनाची घोषणा करत आहात, प्रभूची सेवा करण्यासाठी आलेले आहात. जे लांबून लोक या ठिकाणात आले, सेवा करण्यासाठी आलेले आहेत. आलेल्या लोकांना तुम्ही भेटत आहात, प्रभूची सेवा करत आहात. हॉस्पिटलमध्ये तुम्ही जात, प्रभूची सेवा करत आहात. कशाला तुम्हाला जगामध्ये देवानं पाठवलं? सेवा करण्यासाठी. आमेन. येशू ख्रिस्त म्हटलं नाही का, मी सेवा करून घेण्यासाठी नाही तर सेवा करण्यासाठी जगामध्ये आलेलो आहोत. या जगामध्ये येण्याचा उद्देश काय? सेवा केली पाहिजे प्रियांनो. देवाची सेवा करा. मग प्रभूची सेवा कशी करणार आहे? तो म्हणतो मी भुकेला होतो त्यास तुम्हाला अन्न दिलं, मी उघडा होतो त्यास तुम्हाला वस्त्र दिलं. तो म्हटला प्रभू तू कधी भुकेला होता, तू कधी उघडा होता? तो म्हणतो लहानातल्या लहानाला एकाला कराल तर ती माझ्यापर्यंत येईल. हालेलुया. ही प्रभूची सेवा तुम्हाला लोकांमध्ये करावी लागणार आहे. आमेन. लहान लहान व्यक्तीला शुभवर्तमान सांगणं, मोठ्या व्यक्तीला शुभवर्तमान सांगणं. लक्षात घ्या, प्रभूच्या मंदिरात तर तुम्हाला यावंच लागेल. एक गोष्ट ध्यानात ठेवा, घरी असणारे लोक हे पोपटपंची असणारे लोक, बोलघेवडे लोक हे देवाचे कधीच नसतात. आमेन म्हणाल का? आमेन. ते गाणं नाही का, प्रभू मी कोणाचा कोणाचा, नाही का? काय गाणं आहे? प्रभू मी माझा ना दुसऱ्याचा, नाही का? असं काहीतरी गाणं आहे ते. प्रभू मी कोणाचा कोणाचा कोणाचा. अरे तू देवाच्या घरात असेल तर देवाचा. हा, असते मुख्यमंत्री म्हणतात ना मी शिवसेनेच आहे, पण हाय कुठं? समस्या तीच आहे. तुम्ही कोणाचे आहात? देवाच्या घरात आहात तर देवाचे लोक आहात. जर देवाच्या घरात नाही, सेवाच करत, समजा मी म्हणतो नाही मी देवाच्या घरामध्ये आहे, सेवा करता का? मी आलोय, हाताची घडी तोंडावर बोट.
मी आलो पण प्रभू तुझ्या घरामध्ये. ते ओरडतात ना दर रविवारी, या या. आलो. कितीला आला? संदेशाला आला? कशासाठी आला? सेवा आहे. लेलुया. गीत गाणं सेवा आहे. प्रभूला देणं आहे ते. लेलुया. अजून एक गोष्ट मला सांगतो, जेवढी सेवा तेवढं प्रतिफळ. आमेन. हे ते की नाही लक्षात तुम्हाला? लेलुया. कामाच्या ठिकाणात पण सह्या घेतात, बाहेर जाताना पण. मग म्हणतात रजा, अर्धी रजा. 1 तास पाहिजे, अर्धी रजा मांडा. 1 तासासाठी अर्धी रजा. अहो इथं तर तुम्ही 1 मिनिट जरी चुकवलं तर पूर्ण रजा आहे. लेलुया. 1 मिनिट जरी चुकवलं तर पूर्ण रजा बरं का. लेलुया. 1 मिनिट लेट आला तर देव म्हणतो मी ग्रहितच झालं नाही का. मी तर संपूर्ण मनाने, पूर्ण जीवानं, पूर्ण शक्तीनं, पूर्ण बुद्धीनं प्रीती कर. आमेन. तुम्हाला काय आवडतं याच्याशी देवाला देणं घेणं नाही. बायबल काय सांगतं की प्रभूनं तुम्हाला गर्भाशयात का मारलं नाही? सेवा करण्यासाठी. आमेन. सेवा करण्यासाठी तुम्हाला जन्माला घातलं. त्याचं मंदिराचं खांब तुम्ही बनावं, तुम्ही त्याच्या मंदिरात जाऊन त्याची सेवा करावी, बाहेर जाऊन सेवा करावी, आत्मे जिंकावं, याच्यासाठी प्रभूनं तुम्हाला जन्माला घातलं. आमेन. मग बाकीच्या गोष्टी तुम्ही लाख कराल, पण देवाच्या मंदिरात त्याची सेवा करण्यासाठी येतच नाही. देवाच्या मंदिरात लक्षात घ्या, बरेच लोक सांगतात नाही, काही लोकांचं मत नाही, आम्ही चर्चला जात नाही पण तुमचं घरी बसून ऐकतो. बरं, आम्ही पण तुम्हाला पगार देत नाही, पगाराची फक्त स्लिप पाठवतो. गव्हर्नमेंटने चालू केलं, चालेल का तुम्हाला? मी पगार देत नाही, स्लिप पाठवतो दाखवतो, आणि मग तुम्ही खाल्ल्यासारखं करा आणि झोपल्यासारखं करा, ढेकर दिल्यासारखं करा. चालतं का तसं? मग हे कसं चालतं? आम्ही चर्चला जात नाही. काय हो, चर्चला गेला तरी काय, घरी पण देव, इकडं पण देव, तिकडं पण देव, मग पोटात पण आहेच की सगळं, कशाला खाता असं? अहो खाल्ल्यावर त्याचं रक्त होतं, रक्त आल्यावर काम करायला शक्ती ती, म्हणून खावं लागतं. तसं देवाचं वचन खायचं असतं. म्हणजे कुठे जाऊन खाता येत नाही ना. 12 महिने हॉटेलमध्ये जाऊन खाता का? खाता का? नाही. का खात नाही? अपचन होतं. जास्त मसाला टाकतात, जास्त तेल टाकतात. तसं बाहेरचं खाल्ल्यावर ते जास्त मिरची मसाला लावून लावून तुम्हाला सांगतील. इथं बरोबर तेवढं प्रमाणात पाहिजे तेवढं मीठ, मिरची, लवंग, अमकं तमकं टाकून पचल तुम्हाला कसं रुचल ते. बाहेरचं खाल्ल्यावर अपचन होतं, आशीर्वाद निघून जातात. म्हणून बाहेरचं खाऊ नका, इथलंच खा. आमेन. चर्च मधलं खा, घरात बसून नाही चालत, त्याला सेवायला यावंच लागतं. आता ते शेवटची गोष्ट वाचा. हा, तो मला म्हणाला, 3रं वचन, तू माझा सेवक आहेस. कशाला गर्भाशयात मेला नाही याचं कारण, मी गर्भाशयात का मेलो नाही. हा, तू माझा सेवक आहेस, तू माझा सेवक आहेस. मला शोभा आणणारा. काय केलं पाहिजे? शोभा. गर्भाशयात का मेला नाही? देवाला शोभा आणणारं वर्तन. आमेन. का गर्भाशयात मेला नाही? कसंही नाचायला नाही देवानं तुम्हाला तुझ्या गावात. ठीक आहे, जन्माला आला, आता काय करायचं, गोंधळ घालायचं का? ते उपदेशकाच्या पुस्तक दिलं ना प्रभू, हे तरुणा तुझ्या तारुण्यात मनाला वाटेल तसं खायचं तर खा, प्यायचं तर पी, दारू पी, गुटखा खा, धिंगाणा घाल, मारामारी कर. तो म्हटलं मी तुला जन्माला का घातलं? ना तुला दारू पिण्यासाठी, ना व्यभिचार करण्यासाठी, ना मारामारी करण्यासाठी, ना शिवीगाळ करण्यासाठी, ना जगात प्रेम प्रकरण करत फिरण्यासाठी. तर कशासाठी पाठवलं? मला शोभा आणणार. तू इस्रायल आहेस. कोण आहे तू? इस्रायल. तू जगायचं तर माझा देव त्याला पसंत पडणारं जीवन आहे का हे? माझे विचार, माझी कृती, माझं वर्तन, माझी भाषा, माझे कपडे, माझं वागणं, माझं बोलणं, याच्यातनं प्रभूची शोभा वाढती का? लोकांनी पाहिल्यावर त्यांनी म्हटलं पाहिजे, तुझा देव असा आहे का? तुझा देव असं शिकवतो का? तुझ्या देवाने हे तुला सांगितलं का? गर्भाशयात का मेला नाही? का जन्माला घातलं? एवढी लेकरं मेली, पण प्रभूनं तुम्हाला स्पेअर केलं, शिल्लक ठेवलं. तो म्हटला जन्माला जा, जगामध्ये जा. पण ज्यावेळेस तू जगामध्ये जाशील ना, तुझं जीवन पाहिल्यावर लोकांनी मला धन्य म्हणावं. आमेन. तुझं वर्तन, तुमचं वागणं बघितलं ना, तुमचा परिवार देवानं पाहिला की लोकांनी म्हणावं खरोखर हा खरा इस्रायली आहे, हा खरा धार्मिक व्यक्ती आहे, हे खरं देवाचं लेकरू आहे. का गर्भाशयात मेला नाही? उत्तर शोधा.
देवानं तुम्हाला का मोर दिलं नाही? मग मी स्वतःकडे पाहिल्यावर ज्या मी आक्रोश करावा, मी रडावं, प्रभू माफ कर मला. हालेलुया. उधळ्या पुत्र शेवटी बापाकडे जाऊन त्याने म्हटलं नाही का, तुमचा मुलगा म्हणून घेण्याच्या लायकीचा मी. आज प्रभूला मी तसंच म्हटलं पाहिजे, तू ठेवलंस मला जिवंत, पण मी फार कृतज्ञ वागलो. कित्येक वेळा चुकीच्या गोष्टी माझ्याकडनं घडल्या, चुकीचं बोलणं घडलं, चुकीचे विचार माझ्यातनं बाहेर पडले. या विचारानं तुझ्या प्रतिमेला तडा गेला, या विचारानं तुझं पावित्र्य भंग पावलं. मी लोकांना पवित्र देवाविषयी सांगितलं, माझा देव पवित्र आहे, माझा देव शुद्ध आहे, माझा देव आणि सामर्थ्यशाली, पण माझं वर्तन तसं नव्हतं प्रभू. एक गोष्ट ध्यानात ठेवा, ज्या दिवशी तुम्हाला देवानं जगामध्ये जन्माला घातल्याचा हेतू विसराला, त्या दिवशी सैतान तुमचा दुरुपयोग करणार आहे, तो तुमचा दुरुपयोग करणार आहे. पण जर तुमच्या डोक्यात आलं ना, मला प्रभूनं जगामध्ये का पाठवलं, तुमचं पडणारं प्रत्येक पाऊल, प्रत्येक तुमचा शब्द तुम्ही नियंत्रित कराल. आणि पहिला विचार तुमच्या डोक्यामध्ये येईल, काय प्रभूला शोभा आणणारं माझं जीवन आहे का? परत वाचा बरं ते वचन. तो मला म्हणाला, तू माझा सेवक आहे, तू माझा सेवक आहे, मला शोभा आणणारा, मला शोभा आणणारा, तू इस्रायल आहेस. तू गर्भाशयात तू का मला घडवलं, का मला रचलं? परत तेव्हाचं सगळं वचन आपण जे वाचलं होतं सुरुवातीला 2 ते 4 वचन. यशया, द्वीपांनो माझे ऐका, माझे ऐका. दूरदूरच्या राष्ट्रांनो 44 2 ते 4. तर आता माझ्या सेवका याकोबा माझ्या निवडलेल्या इस्रायला, माझ्या निवडलेल्या इस्रायला, ऐक, परमेश्वर तुझा निर्माण करता, परमेश्वर तुझा निर्माण करता, गर्भस्थानापासून तुझा घडणारा, तुला गर्भस्थानापासून घडवत होतो. कशाला घडवत होतो? 49:3 मध्ये काय सांगितलं, कशाला घडवत होता? तो मला म्हणाला, तू माझा सेवक आहे, तू माझा सेवक आहे, मला शोभा आणणारा. सेवकानं देवाला शोभा आणणारं वर्तन केलं पाहिजे. मेन. सेवकानं कसं वर्तन केलं पाहिजे? देवाला शोभा. मिनिस्टर, प्रभूचे सेवक, पाळक लोक, सुवार्तिक, संदेश सांगणारे, बाहेर जाऊन सेवा करणारे लोक. सेवकांनो, सेवा करणं सोपं आहे, वर्तन सेवेप्रमाणे देवाला पसंत पडणारं ठेवणं फार कठीण आहे. तेच केलं पाहिजे. देवानं कशाला मला, आता आम्ही ऐकलं, मला त्यानं सेवक म्हणून जगामध्ये पाठवलं, मला घडवलं, त्याने पॉलिश केलं, मला एवढे दिवस पॉलिश करून करून देवानं सेवक बनवलं. आणि मग पॉलिश केल्यावर आता मला बरोबर त्या लेवलवरती आलो मी. ही कुठली लेवल आहे? या लेवलवरती मी आता बाणाचा वेध घेऊन बरोबर ज्याला पाहिजे त्याला देव जखमी करत आहे, पश्चाताप करत आहेत, लोक वळत आहे. आणि इथं या लेवलवरती आल्यावर मला नेम, फेम, पैसा, समृद्धी सगळं मिळालं. त्यानंतर आता मिनिस्ट्री करताना मी देवाला पण विसरलो, पावित्र्य विसरलो, सगळं विसरलो. आणि मला मिळणारा पैसा, मला मिळणारी प्रसिद्धी, याचा जर मी गैरवापर केला आणि याच्यातनं देवाचं गौरव गेलं. और देव म्हणतो मी सगळं तुला याच्यासाठी दिलं की याच्यातनं माझं गौरव व्हावं, लोकांना मी समजावा. पण कालांतरानं शोकांतिका, आत्मिक जीवनाची काय माहिती का, एकदा या लेवलवरती सेवक आल्याबरोबर तिथून तो त्याची तत्व, त्याचे सिद्धांत, त्याच्या गोष्टी त्याला वाटतं ते शिकवायला लागतो. आणि त्याच्यामुळं लोक आत्मिक जीवनामध्ये पडायला लागतात. आणि तिथून पुढं देवाचं या जगामध्ये तुम्हाला आणि मला पाठवण्याचा उद्देशच असफल बनतो. योग म्हणतो मी गर्भाशयात असताना का मेलो नाही? देव त्याचं उत्तर देतो, मी गर्भाशयापासून तुला घडवत होतो. लक्षात, प्रोसेस पहा, प्रोसेस पहा. तुम्ही ज्या दिवशी गर्भाशयात होता 9 महिने जास्तीत जास्त तुमच्या आईनं तुम्हाला पोटामध्ये ठेवलं. किती महिने? 9 महिने तिने निगा राखली, काळजी घेतली. 9 महिन्यानंतर डॉक्टर पण सांगतात की आता त्याला बाहेर आणलं पाहिजे 9 महिने 9 दिवसानंतर. ते म्हणतात नाही जास्त काळ राहू शकत. म्हणजे आईने त्याला वाढवता वाढवता 5 वर्ष 6 वर्ष, मग 5 वर्ष झालं शाळेमध्ये पाठवलं. तिने त्याची जबाबदारी शिक्षकांवर सोपवली. मग ते कॉलेज करून तो बाहेर आल्यावर मग कंपनीत कामाला लावलं, कंपनीवरती जबाबदारी सोपवली. म्हणजे सगळे जबाबदारीतनं मोकळे झाले. आता मग कंपनीतनं आल्यावर त्याचं खाणं पिणं बघत बसायला कुठं वेळ आहे? म्हणजे त्याचे 2चे 4 हात करून टाका. लग्न केलं,
आई वडील म्हटले आता आम्ही सगळं मोकळे झालो, आता देवदेव करायला मोकळे. म्हणजे सगळ्यांनी आपलं लक्ष काढलं, पण देव गर्भाशयापासून. हालेलुया. किती अद्भुत आहे नाही. आमेन. पती पत्नीचं पटलं नाही तर ती पत्नी पण सोडती, म्हणती नको. पती पण सोडतो, ती पण संगत सोबत सोडतो. पण देव गर्भाशयात असतानापासून बारकाईने लक्ष ठेवून फक्त एकच गोष्ट सांगत होता, माझ्या सेवका, माझ्या सेवका, माझ्या सेवका. मी गर्भाशयापासून तुला घडवत होतो आणि आता घडवता घडवता माझ्या अंतःकरणातली गोष्ट जाणून घे. मला शोभा आणणारा इस्रायल तू बनावा, याच्यासाठी मी तुला गर्भाशयामध्ये मरू दिलं नाही. हालेलुया. भाऊक व्हा, विचार करा. एवढे वर्ष प्रभूनं आम्हाला सांभाळलं, डोक्यापासून राखलं. असा एक इन्सिडेंट आठवा, अशी एक घटना आठवा ज्याच्यानं प्रभूची शोभा माझ्या वर्तनानं कमी झाली. ऐका बरं का, पुन्हा मी तुम्हाला सांगतो, एवढे लेकरं मेले, एवढे लोक मेले, पण त्या लोकांकडे दुर्लक्ष करून प्रभूनं तुम्हाला वाढवलं. एवढे दिवस हालेलुया. तुमचं शिक्षण केलं, तुम्हाला परिवार दिला, कोरोनापासून तुमचा बचाव केला, फाशी घेण्यापासून, मरणापासून त्यानं तुम्हाला वाचवलं. प्रत्येक वेळेस तुम्हाला त्याने मार्गदर्शन केलं. आता देव प्रश्न करतो, योबासारखं विचारतो, मी गर्भाशयात असताना का मेलो नाही? देव म्हणतो, तू गर्भाशयात असताना मी तुला का मारलं नाही? याचा विचार कर. तू जन्माला घातलं नाही, आजच्या दिवसापर्यंत मी तुला सांभाळलं. याचं कारण एकच आहे, मला शोभा आणणारा खरा खुरा इस्रायली तू बनावा. आमेन. डुप्लिकेट बनवू नका, ओरिजिनल. आमेन. ओरिजिनल, खरे ख्रिस्ती, खरे विश्वासणारे. आणि प्रभूला म्हणा, प्रभूजी आतापर्यंत चुकलो असेल, पण इथून पुढे मात्र जीवनाचं रहस्य कळल्यामुळं तुला पसंत पडणारं जीवन जगेल. आपले डोळे बंद करू, आपल्या जागेवरती उभं राहूया, आपल्या मान आपण झुकूया, आपली मस्तक आपण लावूया, थोडस आपल्या जीवनाचा विचार करूया. योग म्हणतो, मी गर्भाशयात असतानाच का मेलो नाही? देव पण प्रश्न तुम्हाला हाच करत आहे, तुला गर्भाशयातच मी का मारलं नाही? आज देवाचं वचन ऐकणारे असंख्य लोक वेगवेगळ्या ठिकाणामध्ये असतील. तुम्ही सोलापूरमध्ये नाही, सोलापूरच्या बाहेर असाल, तुम्ही लाईव्ह मला ऐकत असाल, परंतु आज पहिला प्रश्न, तुम्ही घरातनं मला ऐकत आहात आणि घरामध्ये ऐकत आहात, तर घरात बसून का ऐकत आहात? का? यासाठी प्रभूनं तुम्हाला वाचवलं. ठीक आहे, तुम्ही ड्युटीवरती असाल, तुमच्या समोर पर्याय नाही, परंतु जर तुम्ही घरामध्ये हेतू पुरस्सर बसलेला असाल, तर देव याचा जाब तुम्हाला विचारत आहे. माझे खरेखुरे इस्रायली माझं नाव हातावरती लिहून जीवन जगतायत, मी देवाचा आहे. हे सर्वसमर्थ देवा, इस्रायलाच्या निर्माण करत्या प्रभू, आम्ही नम्रतेने तुझ्या समोर येत आहोत. माफ कर आमचं जीवन. जितक्या बारकाईनं आम्ही तपासायला पाहिजे तेवढ्या बारकाईनं कधीच तपासलं नाही. आम्ही फक्त एकच विचार करत आहोत, आम्ही जगत आहोत, आम्ही काम करतो, आम्ही नोकरी करतो, आम्ही व्यवसाय करतो, आमचा परिवार, आमचं कुटुंब आहे, आमची स्वप्न आहेत. एवढ्याच गोष्टींचा विचार करत जगत आलेलो आहे. आज तुझ्या मंदिरामध्ये आम्ही या गोष्टीचा विचार करत आहोत, आम्ही गर्भाशयात का मेलो नाही? 9 महिने 9 दिवस आईनं पोटामध्ये ठेवलं. प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण, उच्च माध्यमिक शिक्षण, कॉलेजचं जीवन, त्यानंतर कॉलेजने पण जबाबदारी झटकून आम्हाला बाहेर काढलं. कामावरती गेलो, लग्न केलं, कुटुंब स्थापित केलं, पण सगळीकडे आम्हाला कळतं कुठंच आमच्याकडे व्हिजन नव्हतं. पण आज तुझ्या वचनाकडे आलो, आम्हाला जीवनाचं व्हिजन सापडलं. का जिवंत ठेवलंस? माफ कर प्रभूजी.
जे आम्ही आहोत ती तुझी योजना आहे. सेवेमध्ये आम्ही कमी पडलो, माफ कर बाप्पा. उद्देशामध्ये आम्ही कमी पडलो, माफ कर त्या. तुला शोभणारं जीवन जगलो नाही, माफ कर. शब्दाने बोलत नाही प्रभूजी, आता कृतीनं पण आम्ही त्याच पद्धतीने वागणार आहोत. जे लोक खरी बसून तुझं वचन ऐकत आहे अशांना अस्वस्थ कर, बेचैन कर. सेवेसाठी त्यांनी तुझ्या मंदिरात जाणं गरजेचं आहे. ही चुटपुट त्यांना लागू दे आणि लाखो लोकांपर्यंत हा संदेश जाऊ दे आणि याच्याद्वारे चर्चेस भरले जाऊ दे. प्रभूचे महत्व समजू दे, लोकांना जिवंत राहण्याचं महत्व समजू दे. टीव्ही समोर बसावं, घरामध्ये बसावं या उद्देशानं तो आम्हाला जिवंत ठेवलेलंच नाहीये. आम्ही तर तुझी आराधना, तुझी उपासना करावं, तुझ्या मंदिरात शोभेचं पात्र बनावं, हा तुझा उद्देश आहे. आणि जे तुझ्या मंदिरात आहेत त्यांना आशीर्वादित केलेलंच आहेस प्रभू. नवीन आशीर्वादाची गरज नाही. तुझ्या लोकांचं सहाय्य कर, त्यांच्या पुढे तू चाल. तुला गौरव, तुला महिमा देत. येशूच्या नावात ही प्रार्थना विनवणी केली म्हणून तो ऐक. आमेन. आता दे बापाची प्रीती, प्रभू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर आता आणि सदा सर्वकाळ असो. आमेन. आमेन.